हा यस सर, येतोय सर. गुड मॉर्निंग. गरुडचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र अलिबाग याच्यामध्ये सर्वांचं स्वागत आहे. माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर सर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध आहेत सायली ठाकूर, ज्यांचं नुकतंच एमपीएससी मधून डेप्युटी कलेक्टर, डेप्युटी सीईओ म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावरती नियुक्ती झालेले आहे. त्यांचे सर्वप्रथम अभिनंदन. आणि आजचं सेशन याच्यासाठी विशेष आहे की हा जो पूर्ण अट्टहास चालू आहे की रायगड जिल्ह्यामधून खूप कमी अधिकारी सिलेक्ट झालेले आहे. त्याच्यामध्ये आता यावेळी पहिल्यांदाच म्हणजे 2 अधिकारी झाले. त्याच्यामध्ये सायली ठाकूर आणि देशमुख सर, ज्यांचा आज दुपारी 3 वाजता सेशन आहे. तर मी सायली ठाकूर यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन पुढे कंटिन्यू करावं. आवाज येत नाही मॅडम आपला. हा माईक हे थोडं जवळ घ्या. राकेश, राकेश. आवाज येत नाही. मगाशी विदाउट माईक आपण बोलत होतो. हेडफोन हेडफोन विदाउट कॉर्ड एकदा ट्राय करा. येतोय का आवाज? हा आता येतोय येतोय. येतोय. ठीक आहे. तर इथे सगळे जे आहेत उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. आणि सर्वप्रथम मी आभार व्यक्त करते की मला असं बोलण्याची संधी इथे मिळते. आणि हा एक अगदी छानच उपक्रम आहे आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये. इथे होतात एमपीएससी मधून पास. तर ही टक्केवारी आणि हा उपक्रमातून नक्कीच ही टक्केवारी वाढेल यात शंकाच नाही. तर आपण इथे जमलोय ते हिस्ट्री या विषयाबद्दल बोलायला. हिस्ट्रीची पूर्ण स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे, जो राज्यसेवा आहे क्लास 1 साठी जी मुख्य परीक्षा होते त्यामध्ये, आणि नंतर ह्याच्यामध्ये कंबाइंड एक्झाम होते त्यामध्ये हिस्ट्रीची स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे. आणि पुढे अनेक अशा एक्झाम आहेत त्यामध्ये हिस्ट्री बद्दल किती अभ्यास केला पाहिजे, कोणती पुस्तकं वाचली पाहिजेत, किती डेप्थ पर्यंत वाचली पाहिजेत, आणि किती प्रायोरिटी त्याला विषयाला दिली पाहिजे, हे आपण इथे डिस्कस करणार आहोत. आवाज येतोय ना सर? हो, येतोय हॅलो. येतोय मॅडम. हा, तर आपण सुरुवात करूया हिस्ट्री या विषयाबद्दल बोलायला. तर सर्वप्रथम राज्यसेवा ही परीक्षा जर आपण ह्याच्यात घेतली, या संबंधी बोलायला घेतलं, तर 2 परीक्षा असतात. त्यामध्ये पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा अशा 2 परीक्षांमध्ये हिस्ट्री दोन्ही विषयामध्ये आहे. आणि ऑलमोस्ट हा सब्जेक्ट म्हणजे जो पोर्शन आहे सिलेबस तो कॉमन आहे. आणि प्री बद्दल बोलायचं गेलं तर ढोबळ मानेने आपल्याला असं डिव्हिजन करता येईल की एन्शंट हिस्ट्री, मेडिवल हिस्ट्री आणि मॉडर्न इंडिया असं एक केलं जातं. आणि मॉडर्न इंडियामध्ये पण सब टॉपिक्स आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल येतं, त्यानंतर समाज सुधारक आहेत ह्याबद्दल येतं. तर आपण किती 15 प्रश्न हिस्ट्रीचे येतात पूर्व परीक्षेला, आणि त्याला आपण किती वेळ दिला पाहिजे आणि किती प्रेफरन्स ते केलं पाहिजे ते आपण इथे बोलूया. तर 2020 पर्यंत असा पॅटर्न होता की 6-7 प्रश्न हे एन्शंट किंवा मेडिव्हल यायचे, आणि बाकीचे जे आहेत ते मॉडर्न इंडिया आणि इतर समाजसुधारक वगैरे ह्याच्यावर यायचे. पण 21 ला असं झालं की एन्शंट आणि मेडिव्हल ह्याच्यावर एकही प्रश्न आला नव्हता. त्यामुळे ऑलमोस्ट
आणि महाराष्ट्राचा इतिहासावर 1-2 आले होते आणि समाज सुधारक असा पॅटर्न होता. 21ला मॉडर्न आणि एन्शंट प्राचीन तर एन्शंट मध्ये काय आहे? एन्शंट म्हणजे पूर्ण हडप्पाकालीन मोहेंजोदडो जे आहेत पूर्वीच्या ज्या वसाहती, ते वैदिक पिरियड ते पुढे जाऊन मौर्य, गुप्त, कुषाण जे सर्व होते जे बाहेरून आले सगळे भारतात आक्रमणे झाली भारतावर. ते सर्व जे आहेत ते एन्शियंट इंडियामध्ये मोडतं आणि ह्यासाठी आपलं जे 11वीचं जे स्टेट बोर्ड आहे, स्टेट बोर्डचं पुस्तक आहे, त्यामध्ये स्पेसिफिकली एन्शंट आणि मेडिवल ह्यासाठी ते पुस्तक आहे 11वीचं नवीन स्टेट बोर्ड. ते पुस्तकातून जर आपण योग्य वाचन केलं, व्यवस्थित रिव्हिजन केलं, तर आपले बरेच प्रश्न सॉल्व्ह होऊ शकतात. मी स्वतः सुद्धा ते पुस्तक अनेक वेळा वाचलेलं आहे. माझं रिव्हिजन पूर्ण झालेलं आहे. ऑलमोस्ट माझं पाठ होत आलंय ते पुस्तक म्हणजे. तर ते पुस्तक बरंच उपयोगी आहे 11वीचं नवीन स्टेट बोर्ड. आणि मेडिवल सुद्धा त्यात आहे. मेडिवल मध्ये काय आहे म्हणजे जो हे आले होते गुलाम वंशापासून कुतुबुद्दीन ऐबक, घोरी यांच्यापासून ते एंड मुघलकालीन असेल, त्यानंतर घराणा असेल, असे अनेक घराणे आले भारतात आणि त्यांनी इथे स्थायिक झाले. परत आपल्या महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचा जो कालखंड आहे तो सगळा मध्ययुगीन भारतामध्ये मोडतो आणि मध्ययुगीन भारतावर पाहायला गेलं तर 2 ते 3 प्रश्न पूर्व परीक्षेला येतात. आणि ह्याचा आवाका जर आपण पाहायला गेलं तर भरपूर मोठा आहे म्हणजे भरपूरच मोठा आहे आणि इतकं सगळं करणं तेही अगदी 2-3 प्रश्नांसाठी ते थोडंसं कठीण जातं आणि त्याचा इनपुट आउटपुट रेशो आपण बघायला गेलं तर फारच कमी आहे. म्हणजे जेवढा आपण इनपुट देऊ तेवढा आपल्याला एक्झाम मध्ये तो स्कोर ऍज अ आउटपुट म्हणून मिळत नाही. त्यामुळे त्याचं फार काही म्हणजे करत बसणं आणि खूप ते पाठ करत बसणं आणि वाचत बसणं हे माझ्या मते तरी तेवढं उपयोगी नाहीये. तर ह्याच्यासाठी सुद्धा 11वीचं जे स्टेट बोर्ड आहे, जे एंडचे जे चॅप्टर्स आहेत ते मुख्य मध्ययुगीन भारतातले आहेत आणि तेवढं केलं तरी मला माझ्या मते इनफ आहे. काही जण लुसेंट मधलं जे मध्ययुगीन आणि प्राचीन आहे, लुसेंट चं पुस्तक येतं लुसेंट पब्लिकेशनचं, ते प्रेफर करतात, ते वाचतात आणि ते सुद्धा चांगलं आहे म्हणजे त्यातून अजून डिटेल तुम्हाला कळेल. पण आत्ताचा जो पॅटर्न आहे त्यामध्ये एन्शंट आणि मेडिवलला महत्व हे कमी होत चाललंय. एकही प्रश्न नव्हता पाहायला गेलं तर आपल्या 2021च्या पूर्व परीक्षेला. त्यामुळे ह्याला तुम्ही तुमचे प्रश्नांचा जो पॅटर्न आहे सिलेबस पाहून त्याला योग्य तुम्ही वेळ दिला पाहिजे असं मला वाटतं आणि इनपुट आउटपुट रेशो हा खूप मॅटर करतो. तुम्ही त्यामध्ये किती तुमचा वेळ घालवताय आणि त्यामधून तुम्हाला किती ते ऍज अ स्कोर रिटर्न मिळतंय ते पाहणं खूप गरजेचं आहे. अनालिसिस योग्य करणं इतिहासासाठी खूप गरजेचं आहे आणि हे झालं आपलं वाचनाबद्दल, आपण काय वाचतोय ते. आणि जे आयोगाने जुने प्रश्न टाकले म्हणजे आहेत आयोगाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, ते सुद्धा तुमचे पाठ असणे खूप गरजेचं आहे. कधी कधी रिपीट सुद्धा होतात किंवा कधी कधी ऑप्शन्स मधून सुद्धा वेगळे नवीन हे आहेत, नवीन बनवले जातात प्रश्न. तर हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे की आयोगाने आधी काय विचारलंय आणि त्यामुळे आपल्याला प्रेडिक्ट करता येतं की आयोग पुढे काय विचारणार आहे. ठीक आहे. तर हे झालं एन्शंट आणि मेडिवल. त्यानंतर मॉडर्न इंडिया हा येतो म्हणजे पूर्ण ब्रिटिशांची स्थापना कशी झाली भारतामध्ये, पोर्तुगीज आले, फ्रेंच आले, डच हे सगळे आले भारतात आणि त्यानंतर इथे ज्या राजसत्ता होत्या म्हणजे निजाम असेल किंवा अवध वेगवेगळे जे राज्य होते त्यांच्याशी त्यांची कशी म्हणजे फाईट झाली आणि पुढे कसं त्यांनी इथे पूर्ण आपला जम बसवला. त्यानंतर 1857चा उठाव, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली आणि मग त्याच्या आधी सुद्धा काही संस्था स्थापन झाल्या होत्या. त्यानंतर इतर संस्था स्थापन झाल्या. मग काँग्रेसची अधिवेशने झाली 1885 पासूनची. त्यानंतर अशा अनेक घटना आहेत मॉडर्न इंडियामध्ये. विविध कायदे आले. 1774च्या कायद्यावर रेग्युलेटिंग ऍक्ट पासून सुरू होऊन ते 1947चा ऍक्ट यामध्ये अनेक ऍक्ट येतात.
1909चा कायदा, 1919चा कायदा, 35चा कायदा, असे अनेक कायदे आहेत. हे सगळं आपल्याला व्यवस्थित पाठ झालं पाहिजे, म्हणजे व्यवस्थित वाचून आपल्याला समजलं पाहिजे. याच्यावर अनेकदा प्रश्न रिपीट होतात. तुम्ही जर जुने प्रश्न पाहिले तर मॉडर्न इंडियावर जास्त भर असतो आणि मॉडर्न इंडियामध्ये तुम्ही असं काही मुलं असं करतात की काही काही टॉपिक स्किप करतात. तर तसं न करता सगळं म्हणजे मॉडर्न इंडियाचं वाचलं पाहिजे, कारण की तो पूर्ण सिलेबस आहे, तो आपल्याला मुख्यला तसा आहे. त्यामुळे मॉडर्न इंडियावर जास्त भर दिला पाहिजे. पण तरीही आपण इतिहास ओव्हरऑलच बघायला गेलं तर इनपुट आउटपुट रेशो पाहिला तर फार काही देत नाही आपल्याला स्कोर. आणि त्यामुळे आपला वेळ कुठे आपण खर्ची घालवतोय आपल्या या प्रिपरेशनच्या काळात, आणि किती त्याची पुस्तकं आणि पुस्तकं पण पाहायला गेली तर इतिहासावर भरपूर पुस्तकं आहेत. काही जण ग्रोवर हे मॉडर्न इंडियासाठी पुस्तक आहे ते वाचतात. अनेक अशी पुस्तकं आहेत. काही जण यना कदम आहे, समाधान महाजन सरांचं पुस्तक आहे. मी स्वतः रंजन कोळंबे सरांचं मॉडर्न इंडियासाठी वापरलं होतं आणि मी तेच कंटिन्यू पूर्ण एंड पर्यंत मी एकच पुस्तक असं ठरवलं होतं की मी हेच वाचणार, हेच पुढे रिवाइज करणार. असं नाही की आता आपल्या सोबतचे वेगळं पुस्तक वाचत मग आपण ते पण वाचलं पाहिजे, असं करायचं नाही. आपण एक पुस्तक सुरुवातीला कोणतं तरी ठरवायचं आणि तेच एंड पर्यंत वाचायचं. प्रिपरेशनच्या पूर्ण काळात तेच रिवाइज कंटिन्यू करत राहायचं. त्याच्यानेच आपला स्कोर वाढतो. अनेक पुस्तकं वाचली की स्कोर वाढत नाही. हे म्हणजे जेवढी पुस्तकं वाचू तेवढं स्कोर वाढेल असं नसतं. एक पुस्तक वाचून तेच कंटिन्यू रिव्हिजन केलेलं जास्त स्कोर देतो. ठीक आहे. आणि समाज सुधारक आणि महाराष्ट्राचा इतिहास हा एक आहे पूर्ण, जो त्याच्यावर प्रश्न येतात पूर्वमध्ये पण मुख्यमध्ये पण. महाराष्ट्राच्या इतिहासासाठी 2 पुस्तके आहेत जी बऱ्यापैकी वाचली जातात. कठारे सरांचं आणि गाठाळ सरांचं हे 2 पुस्तकं आहेत. कोणतंही तुम्ही एक पुस्तक घ्या, ते वाचन करा. त्यातलंही सगळं वाचायचं नाही, कारण की काही चॅप्टर्स आहेत त्यातनं अगदी क्षुल्लक खूपच कमी प्रश्न येतात आणि खूपच जास्त थिअरी त्या पुस्तकात आहे. त्यामुळे परत आपण सिलेबसकडे आलं पाहिजे. सिलेबसमध्ये काय आहे, आयोगाने आधी काय विचारलेलं आहे, आयोगाने किती डेप्थ पर्यंत त्याला त्या टॉपिक पर्यंत गेलाय, किती डेप्थ पर्यंत गेलाय, हे सगळं पाहून मग पुढे आपलं किती वाचन केलं पाहिजे हे ठरवलं पाहिजे. ठीक आहे. तर हे झालं इतिहासाच्या पूर्व परीक्षेबद्दल. आणि पूर्व परीक्षेसाठी जे आहेत प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स खूप गरजेचे आहेत. तुमचे सगळे आयोगाने 2013 पासून जे पूर्व परीक्षेला प्रश्न टाकलेत इतिहासाचे, ते तुमचे तुम्हाला असलेच पाहिजे, तुम्हाला ते पाठ झालेच पाहिजेत. तर तुम्ही जेव्हा नवीन प्रश्न येतो तेव्हा तुम्ही त्या प्रश्नांच्या आधारे तुम्ही लॉजिक लावू शकता. तुम्ही काही जे 4 ऑप्शन्स मधले एलिमिनेट करू शकता ऑप्शन्स. त्याच्यामुळे आपला जो प्रश्नाकडे राईट येण्याचा जो हे असतो तो प्रोबॅबिलिटी वाढते. त्यामुळे जुने प्रश्न हे तुमचे पाठ असलेच पाहिजेत. आणि जे कोणी टॉपर्स आहेत तुम्ही पाहिलं त्यांचे पूर्ण जुने प्रश्न पाठ असतातच. आणि ते एवढं रिव्हिजन करतात, कंटिन्युअस PYQ सॉल्व्ह करतात, म्हणूनच त्यांचा स्कोर येतो. ठीक आहे. आणि मुख्य परीक्षेसाठी जी जनरल स्टडीज 1 या पेपरमध्ये इतिहास हा येतो. असं डिव्हिजन असतं 150 पैकी 60 मार्क्स हे इतिहास, 60 मार्क्स भूगोल आणि बाकीचे जे आहेत 30-40 मार्क्स हे कृषीसाठी असतात. असं डिव्हिजन कृषी आणि पर्यावरण ह्याच्यासाठी असतात, असं डिव्हिजन असतं. आणि 60 मार्क्सचा पूर्ण इतिहास हा मुख्य परीक्षेला येतो. त्याच्यामध्ये अनेक सब टॉपिक्स आहेत. आयोगाने सिलेबस एकदम डिटेल्ड दिलेला आहे. तो तुम्ही तुमच्या नजरेखालून कंटिन्युअस जेव्हा जेव्हा तुम्ही इतिहास करता तेव्हा तेव्हा तुमच्या नजरेखालून तो सिलेबस गेला पाहिजे. आणि काय किती आयोगाला काय अपेक्षित आहे आणि आयोगाने कोणत्या टॉपिक्सवर किती प्रश्न विचारलेत हे सुद्धा तुम्ही अनालिसिस केलं पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल समाज सुधारक हा जर आपण टॉपिक घेतला तर कोणते कोणते समाज सुधारक सिलेबस मध्ये मेन्शन आहेत आणि त्या सिलेबस कोणत्या कोणत्या समाज सुधारक किती प्रश्न विचारलेले आहेत, कोणत्या ह्याच्यावर जास्त. आता बाबासाहेब आंबेडकर आहेत, त्यांच्यावर कंटिन्युअसली एक प्रश्न असतोच असतो. आणि मग त्यांनी कोणती पुस्तके लिहिली, ते कोणत्या कोणत्या समित्यांमध्ये होते, त्यांनी कोणते कोणते सत्याग्रह केले, हे सगळं आहे ते कंटिन्यू येतच.
त्यांचं शिक्षण कुठे झालं, त्यांना कोणती डिग्री मिळाली, त्यांनी कोणता निबंध लिहिला होता डिग्री एंड मध्ये, असे सगळे प्रश्न तुम्ही जर जुने प्रश्न वाचले तर येत असतात. तर समाज सुधारक हे सुद्धा तुम्ही व्यवस्थित अनालिसिस करून समजले पाहिजे. त्यासाठी म्हणजे गाठाळ किंवा कठारे हे पूर्ण डिटेल न वाचता ज्यातलं इम्पॉर्टंट काय आहे ते पाहिलं पाहिजे. 11वीचं जुनं पुस्तक आहे इतिहास महाराष्ट्राच्या इतिहासाचं, ते सुद्धा खूप तर काही प्रश्न तर तसेच्या तसे सुद्धा येतात. 11वीचं जुनं पुस्तक आहे ते तुमच्याकडे असलं पाहिजे. तुम्ही त्याचं व्यवस्थित वाचन केलं पाहिजे. हल्ली इतिहासाचे प्रश्न आहेत हे YCMOU यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची जी पुस्तकं आहेत त्यातून म्हणजे डिरेक्टली येण्याचा कल सुद्धा वाढलेला आहे. तुम्ही जर पाहिलं तर सेंटेन्सच्या सेंटेन्स YCMOच्या पुस्तकातून उचललेले आहेत. मग तुम्ही ती सुद्धा पुस्तकं नजरेखालून घातली पाहिजेत. किती म्हणजे अगदी सगळं असं नाही, तुम्हाला जेवढं वाटतंय की ते हे गरजेचं आहे ते तुम्ही नजरेखालून घातलं पाहिजे. त्यात समाज सुधारकांवर एक वेगळा चॅप्टर आहे. मग आपले गोपाळ हरी देशमुख यांनी काय म्हटलं होतं किंवा त्यांनी कुठली पुस्तकं लिहिली होती, असं सगळं अ, आहे त्या पुस्तकात. तर तुम्ही ती पुस्तकं सुद्धा वाचली पाहिजेत. ठीक आहे. सिलेबस पाहायचं झाला तर अगदी ब्रिटिश सत्तेची भारतात स्थापना ते भारताचा भारताला मिळालेलं स्वातंत्र्य यापर्यंत पूर्ण मॉडर्न आपला इंडिया आहे. आणि प्रश्न अगदी म्हणजे कधी कधी काही वन लाईनर्स सुद्धा असतात आणि प्रश्न कधी कधी इतके टफ असतात की आपण प्रेडिक्ट सुद्धा केलेलं नसतं की अशा टाईपचा प्रश्न येईल. म्हणजे इतिहासाबद्दल मोस्टली प्रश्न अनप्रेडिक्टेबल जास्त असतात ऍज कम्पेअर टू अदर सब्जेक्ट्स. म्हणजे आपण पॉलिटी जर पाहायला गेलं तर पॉलिटी मधले प्रश्न हे सिलेबस मध्ये जे आहे त्याच्या बाहेरचे जास्त विचारले जात नाही. तुम्ही जर आपला कोर पॉलिटी व्यवस्थित वाचला, भारताचं संविधान जर व्यवस्थित वाचला असेल तर प्रश्न तसे तसे येतात. पण इतिहासाचं तसं नाही. इतिहासाबद्दल आपण प्रेडिक्ट जास्त करू शकत नाही. आणि आयोग कोणत्या पुस्तकातून टाकतोय हे सुद्धा कळत नाही. त्यामुळे कधी 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 नाही नेहमीच आउटपुट आपल्याला कमी मिळतो ऍज कम्पेअर टू आपण जो वेळ आपल्या इतिहासाला देतो. ठीक आहे. त्यानंतर जो प्रबोधन काळ आहे, मग वेगवेगळ्या संस्था समाज स्थापन झाले. प्रार्थना समाज असेल, ब्राह्मो समाज, सत्यशोधक समाज असेल, आर्य समाज, हे वेगवेगळे समाज स्थापन झाले. याच्यावरही कंटिन्युअस प्रश्न असतो. मग सत्यशोधक समाज कोणी स्थापन केलं, कधी झालं, मग त्यानुसार काय काय घडलं, आर्य समाजाची स्थापना कोणी केली आणि काय त्याच्या अंतर्गत कोणत्या शिक्षण संस्था उभारल्या गेल्या, हे सगळं विचारलं जातं. आणि हे आपल्याला व्यवस्थित केलंच पाहिजे. इतिहास तुम्ही जर व्यवस्थित तुम्हाला स्कोर करायचा असेल तर. ठीक आहे. आणि मुस्लिम जे सुधारणा चळवळ आहे, मुस्लिम सुधारणा चळवळीमध्ये एक प्रश्न हमखास नेहमी दरवर्षी असतोच, तो म्हणजे सय्यद अहमद खान यांच्यावर. ठीक आहे. सर सय्यद अहमद खान यांच्यावर त्यांनी कोणत्या संस्था स्थापन केल्या, कोणत्या साली स्थापन केल्या, त्यानंतर त्यांनी कसं काय, म्हणजे आधी काँग्रेसला सपोर्ट केला होता का की नव्हता केला, आणि मग त्यांनी काय सांगितलं त्यांच्या अनुयायांना, हे सगळं विचारलं जातं. तुम्ही जर 2020चा मुख्य परीक्षेचा पेपर पाहिला, 21चा पाहिला, तर सय्यद अहमद खान यांच्या संस्थेंवर पूर्ण मॅच द फॉलोइंग एकदम इझी विचारलेल्या होत्या. म्हणजे त्यांच्या कोणत्या कोणत्या संस्था कधी कधी स्थापन झाल्या हे एकदम इझिली विचारलं होतं. तर तो एक चॅप्टर, तो एक टॉपिक सर सय्यद अहमद खान यांचा तुम्ही पूर्ण केला तर तुमचे 1-2 मार्क्स हमखास मिळतात तुम्हाला. ठीक आहे. त्यानंतर काँग्रेसची स्थापना असेल, काँग्रेसची स्थापना, मग तिची अधिवेशने पूर्ण 1885 पासूनची एंड स्वातंत्र्य मिळेपर्यंतची अधिवेशने, त्यांचे साल, त्यांचे अध्यक्ष आणि त्या अधिवेशनाअंतर्गत काय झालं हे तुम्हाला पाठ असलंच पाहिजे. 1905 साली काय झालं, सुरत फूट कधी झाली, बंगालच्या फाळणीच्या वेळेला कोण होतं अध्यक्ष, आणि असे प्रश्न येतात. पहिली महिला कोणती झाली अध्यक्ष काँग्रेसची, त्यानंतर पहिली भारतीय महिला कोणती, आणि हे असं सगळं प्रश्न आलेले आहेत काँग्रेसच्या अधिवेशनाबद्दल. तर ते तुमचे व्यवस्थित असले पाहिजेत. ठीक आहे. अधिवेशन ही पूर्ण तुमची पाठ केलेली योग्य. तुम्ही यासाठी समाधान महाजन सरांचं पुस्तक आहे,
त्यामध्ये अगदी त्यांनी टेबल फॉर्म मध्ये दिलेलं आहे. तुम्ही ते वाचलं तर तुम्ही कंटिन्यू रिव्हिजन केलं तर व्यवस्थित तुमचं होऊन जाईल. त्यानंतर गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय हे यांच्यावर हा हमखास प्रश्न असतो. गव्हर्नर जनरल कधी 1857 पासूनचे, त्याच्या आधीपासून सुद्धा रॉबर्ट क्लाइव्ह पासून ते एंड जो माउंट बॅटन एंड झाला, म्हणजे सर्वात शेवटचे ब्रिटिश जे व्हाईसरॉय होते माउंट बॅटन, त्यांच्यापर्यंतचे तुमचे सगळे व्हाईसरॉय आहेत ते पाठ असले पाहिजेत. लॉर्ड बेंटिंग असेल, डलहौसी, रिपन, लिटन ह्यांच्यावर तर हमखास प्रश्न असतो. लिटन, रिपन, डलहौसी, कर्झन यांच्यावर हमखास प्रश्न असतो. हे त्यांनी काय काय केलं, त्यांनी कोणते कायदे आणले, त्यांनी कोणती सुधारणा केल्या. आता लिटन हे जे होते व्हाईसरॉय ते खूपच म्हणजे एक असे खूप भारतीयांना आपल्या अन्याय करणारे एक व्हाईसरॉय म्हणून ओळखले जायचे. हेच त्यांच्या नंतर आलेले रिपन यांनी भारतात अनेक अधिक चांगल्या सुधारणा केल्या. म्हणजे ज्या लिटन यांनी ज्या खराब गोष्टी केल्या होत्या त्या सुधारण्याचं काम हे रिपन यांनी केलं होतं. मग त्यांनी जो वृत्तपत्र कायदा होता, वृत्तपत्रांवर एक बंदी आणण्याचा जो कायदा होता भारतीय वृत्तपत्रांवर, लिटन यांनी केला होता, तो रिपन यांनी सुधारला. मग याच्यावर असे प्रश्न आलेले आहेत. हे तुम्ही व्हाईसरॉय, गव्हर्नर जनरल्स आहेत हे व्यवस्थित तुम्ही पाहिले पाहिजेत आणि ते पाठच झाले पाहिजेत कंटिन्यू रिव्हिजन करून. ह्याच्यासाठी परत समाधान महाजन सरांचं पुस्तक आहे, त्यात नोट्स फॉर्म मध्ये दिलेलं आहे. ते तुम्ही वाचून घ्या, त्याची कंटिन्यू रिव्हिजन करा, त्याचे जुने प्रश्न सोडवा. तुमचं व्यवस्थित तो अभ्यास झाला की तुम्हाला स्कोर येतो. ठीक आहे. त्यानंतर पुढे मग असहकार चळवळ असेल, बंगालच्या फाळणीनंतरची जी झालेली, त्यानंतर गांधी युग आहे, त्याच्यानंतर जे होम रूल लीग्स असतील, अशा अनेक गोष्टी झाल्या त्या व्यवस्थित केलं पाहिजे. 1919 1900 असे क्विट इंडिया मुवमेंट, फर्स्ट ऑफर आणि क्रिप्स मिशन, हे सगळं जे स्वातंत्र्य मिळण्याच्या ज्या सुरुवातीच्या ज्या घटना आहेत त्या तुम्ही व्यवस्थित केल्या पाहिजेत. त्याचा क्रमही कधी कधी विचारला जातो की क्रिप्स मिशन, त्याच्यानंतर असे क्रम आहेत कंटिन्यू सालानुसार, ते तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. याच्यामध्ये इतिहासामध्ये साल, कोणत्या साली कोणती घटना घडली हे तुम्हाला खूप लक्षात असलं पाहिजे. कधी कधी आयोग डायरेक्ट क्रम विचारतो की कोणत्या साली कोणती घटना घडली, याचा क्रम लावा असं विचारलं जातं. तर हे तुम्ही व्यवस्थित केलं पाहिजे. जेव्हा तुम्ही कंटिन्यू वाचता, रिडिंग करता आणि मग त्याचे प्रश्न सोडवता, रिव्हिजन करता, तेव्हा तुम्हाला ते आपोआप सॉल्व्ह होतात. ठीक आहे. तर हे तुम्ही एक लक्षात ठेवा की हिस्ट्रीचा अभ्यास करताना क्रमानुसार अभ्यास करा आणि क्रम तो लक्षात ठेवा, कारण की असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर्स नुसार प्रश्न विचारलेले आहेत आयोगाने. त्यानंतर मुस्लिम राजकारण, मी तुम्हाला जसं सांगितलं की सर सय्यद अहमद खान यांच्यावर प्रश्न असतो. मुस्लिम राजकारण, मग पाकिस्तानाची जी आहे कल्पना कोणाची, पाकिस्तान नाव कोणी दिलं, कोणत्या पुस्तकातनं दिलं होतं. रहमत अली खान हे नाव अँड ऑर नेव्हर हे पुस्तक त्यांचं होतं, त्यांनी पाकिस्तान हे शब्द त्यांनी उच्चारले होते. असं म्हणजे सगळं प्रश्न तुम्ही जर पाहायला गेलं तर आहे. ठीक आहे. त्यानंतर जे आहेत आपले क्रांतिकारी चळवळ आहे, त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कोणत्या क्रांतिकारी चळवळी घडल्या, बंगालमध्ये जास्त ऍक्टिव्ह क्रांतिकारी चळवळी होत्या, मग त्या कोणत्या. त्यानंतर आउटसाइड इंडिया सुद्धा क्रांतिकारी चळवळी होत्या, मग त्यामध्ये श्यामजी कृष्ण वर्मा यांचा इंडिया हाऊस असेल. त्यानंतर मादम कामा या आहेत, त्यांनी काय योगदान दिलं ह्याच्यावर क्रांतिकारी चळवळीवर पण प्रश्न विचारलेले आहेत, ते तुमचं लक्षात असलं पाहिजे. आणि याची सुद्धा सिरीज लक्षात असली पाहिजे. तुम्ही एक प्रश्न आला होता 2020 मध्ये की 19ला पूर्व परीक्षेला क्रांतिकारी चळवळीवर त्याचा क्रम विचारला होता, तर हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. अनंत कनेरे आहेत. त्यानंतर असे अनेक महाराष्ट्रात क्रांतिकारी चळवळी घडल्या होत्या, सावरकरांवर प्रश्न येतो. ठीक आहे. त्यानंतर आफ्टर इंडिपेंडन्स आपण जर पाहायला गेलं तर मुख्य पूर्व परीक्षेला आफ्टर इंडिपेंडन्स वर प्रश्न येत नाही. मुख्य परीक्षेला प्रश्न असतात, फार काही नाही, 14-15 प्रश्न, त्याच्यावर कधी कमी कधी जास्त आपण
परफेक्ट असं सांगू शकत नाही की एवढेच प्रश्न येतील, पण असतात आफ्टर इंडिपेंडन्स काही म्हणजे खूप मार्केटमध्ये पुस्तकं आहेत मोठी मोठी, पण तेवढी केली की आपल्याला तेवढा आउटपुट मिळत नाही. इनपुट जेवढा आपण वेळ तेवढं मिळणार नाही. त्यापेक्षा मी स्वतः 12वीचं पॉलिटिक्स सिन्स इंडिपेंडन्स हे पुस्तक मी वाचलं होतं. NCERTचं पुस्तक आहे. ते मी ह्याच्यासाठी जे मला इतिहासासाठी सुद्धा युजफुल झाला आणि मी पॉलिटीसाठी तो त्याचा वापर सुद्धा केला होता. त्यामुळे हे दोन्ही कॉमन सब्जेक्ट होऊन जातो. त्यामुळे जास्त काही नाही. समाधान महाजन सरांच्या पुस्तकात सुद्धा आफ्टर इंडिपेंडन्सवर बऱ्यापैकी छान दिलेलं आहे. तेवढं केलं तरी इनफ आहे. त्यात सुद्धा मी म्हणेन जास्त आहे. म्हणजे एवढं करत बसण्यापेक्षा इतर जे सब्जेक्ट आहेत ज्याच्यामधून स्कोर जास्त येऊ शकतो ते केलेले उत्तम. कारण की अगेन इतिहासाचा इनपुट आउटपुट रेशो हा अ, चांगला एवढा खास नाही. त्यामुळे तुम्ही इतर जे आहेत त्यावर जास्त भर द्यावा जे स्कोरिंग आहेत. ठीक आहे. समाजसुधारकांवर खूप येतात प्रश्न ते, आणि कोणत्या समाजसुधारकांवर किती प्रश्न आले ते परत तुम्ही पाहिलं पाहिजे. PYQ तुम्ही अनालिसिस केलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर असतील, आपले महात्मा ज्योतिबा फुले असतील, त्यांच्यावर कंटिन्यू प्रश्न येतो. त्यांनी कोणत्या संस्था स्थापन केल्या. त्यानंतर विठ्ठलरामजी शिंदे यांच्यावर सुद्धा एक प्रश्न असतोच असतो. त्यांनी डिप्रेस क्लासेस मिशन कधी स्थापन केली, त्याच्या कधी काय काय अंतर्गत त्यांनी त्यांनी केलं, आणि त्यांची अधिवेशनं कधी होती, पुण्याला कधी हे शिफ्ट झाले, हे सगळे प्रश्न आलेले आहेत. हे तुम्ही आधी सिलेबस मधून आणि PYQ आपले प्रिव्हियस इयर क्वेश्चन हे पाहून तुम्ही हे किती डेप्थ पर्यंत त्याचा अभ्यास केला पाहिजे हे तुम्ही ठरवा. ठीक आहे. आता रिसेंटली 2020 मध्ये नवीन समाजसुधारक सुद्धा ऍड झालेले आहेत. त्याच्या आधी सिलेबस थोडा वेगळा होता. आता एक्स्ट्रा ऍड झालेला आहे सिलेबस. ते सुद्धा तुम्ही पाहून घ्या. तुकडोजी महाराज असतील, बाबा आमटे, गाडगे महाराज, हे एक्स्ट्रा ऍड झालेले आहेत. मग कदाचित तुम्ही जुनं पुस्तक वाचत असाल तर त्यात ते कव्हर होणार नाही. त्यासाठी वेगळं तुम्ही एक नोट्स काढून घ्या तुमचे, जर तुमच्याकडे ते नसतील, किंवा तुम्ही नवीन पुस्तक घेतलं तरी चालेल. ठीक आहे. त्यानंतर लास्ट इतिहासाचा जो आहे मुख्य परीक्षेसाठी, तो म्हणजे महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा. ह्याच्यावर सुद्धा फार काही नाही. अगदी थोडे प्रश्न येतात. हल्ली प्रश्नांचं प्रमाण वाढत चाललंय सांस्कृतिक वारसामध्ये, आणि याच्यामध्ये सुद्धा नवीन टॉपिक्स ऍड झाले. त्यामध्ये विविध लेण्या आहेत महाराष्ट्रामध्ये, त्यात ते ऍड झालंय. लोणार सरोवर आहे ते ऍड झालंय. मग ह्याच्याशी रिलेटेड आपण काही प्रश्न प्रेडिक्ट करू शकतो की या सगळ्या लेण्या, मग भूगोलमध्ये हा प्रश्न नाही, भूगोल की इतिहास मला आठवत नाही, पण 15वी की 16वी किती लेण्या आहेत ज्या हिंदूकालीन आहेत, म्हणजे हिंदू ह्याच्या आहेत, असा प्रश्न आलेला आहे. किंवा वेरूळ लेण्यांमध्ये कोणती लेणी सर्वात महत्वाची आहे, जो 2020 मध्ये प्रश्न विचारला होता. कोणत्या क्रमांकाची, मग क्रमांक 9, 10 या लेण्या सर्वात इम्पॉर्टंट महत्वाच्या होत्या, असा प्रश्न आलेला आहे. हे तुम्ही जेव्हा जुने प्रश्न वाचाल तेव्हा ते तुम्हाला समजेलच. ठीक आहे. मग किल्ले महाराष्ट्रात कोणते आहेत हे सुद्धा आता ऍड झालंय नवीन. मग ते तुम्ही भूगोलशी व्यवस्थित तो भूगोलमधून सुद्धा तुम्ही हा चॅप्टर कव्हर करू शकता. जे आपला पर्यटन, भूगोलमध्ये पर्यटन हा एक टॉपिक आहे, महाराष्ट्राचा पर्यटन. मग त्यातून तुम्ही हा इकडे नोट्स आपले काढू शकता. सौदी ह्या बुक मधून तिथे हा करू शकता, किंवा इवन विकिपीडियावर तुम्ही पाहिलं ह्या सगळ्या गोष्टी तर तुमच्या कव्हर होतील. अगदी 15-20 मिनिटाचा तो पार्ट आहे. ठीक आहे. मग आर्ट कोणते कोणते आहेत, कला कोणत्या आहेत, लावणी असेल, महाराष्ट्राच्या फोक कोणत्या आहेत, तमाशा, त्यानंतर पोवाडे, भारुडे, हे सगळं तुम्ही व्यवस्थित करून घ्या. ह्याच्यासाठी समाधान महाजन सरांचं जे पुस्तक आहे ते तुम्ही हे करू शकता, तुम्ही वाचू शकता. ठीक आहे. तर संतांवर एक प्रश्न असतोच असतो. भारुडे कोण जास्त लिहायचं, मग संत एकनाथ हे जास्त भारुडे असायची. त्यानंतर ज्ञानेश्वर महाराज असतील, हे सगळे संत तुम्ही ते कुठले आहेत, त्यांनी समाधी कुठे घेतली, हे सगळं तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे. असा हा मुख्य परीक्षेचा जो 60 मार्काचा जो आहे इतिहास, तो विचारला जातो.
आणि मी असं म्हणेन की तुम्ही इतिहासाला जेवढा वेळ तुम्ही इतर म्हणजे जी जनरल स्टडीज 2 पॉलिटी किंवा जनरल स्टडीज 3 किंवा इतर कोणतेही जीएस ज्याला तुम्ही जास्त वेळ देताय तेवढा वेळ तुम्ही इतिहासाला दिला नाही पाहिजे, कारण की स्कोर हा स्कोरिंग विषय नाहीये. याच जीएस 1 मध्ये तुम्ही पाहायला गेलं तर जॉग्राफी आणि कृषी हा बऱ्यापैकी स्कोरिंग आहे. मुलं तिथेच स्कोर करतात. इतिहासामध्ये जे कमी मार्क्स आलेले असतात ते तिथेच कव्हर होतात. जॉग्राफी खूप इझी असतं मुख्य परीक्षेचं. तुमचा जर व्यवस्थित अभ्यास झाला असेल तर तुमचे स्कोर चांगला येतो. कृषी सुद्धा बऱ्यापैकी इझी असतं. पण इतिहासामध्ये काय होतं, आपण प्रेडिक्ट करू शकत नाही की प्रश्न कोणता येईल आणि कोणत्या सोर्स मधून तो आलाय, कोणत्या पुस्तकातून आलाय. हल्ली प्रमाण वाढत चाललंय. YCMOU मधून प्रश्न येत आहेत. 3-4 प्रश्न असे डिरेक्टली आलेले आहेत. पूर्व परीक्षेचा तुम्ही जर कंबाईनचा पेपर जर तुम्ही बघितला तर आलेले आहेत. मग तुम्ही ते सुद्धा रेफर केलं पाहिजे. सगळं नाही, सगळं करत बसले तर परत आपला वेळ आहे तो वेस्ट होतो असं मी म्हणेन. ठीक आहे. हे झालं मुख्य परीक्षेचं, पूर्व आणि मुख्य परीक्षेचं. त्यानंतर कंबाईनसाठी कशी इतिहासाची स्ट्रॅटेजी असली पाहिजे. इतिहास कंबाईनला सुद्धा पूर्व परीक्षेला 15 प्रश्नालाच विचारलं जातं आणि मेन्समध्ये थोड्या प्रमाणात विचारलं जातं. तर कंबाईनसाठी सुद्धा जास्त महाराष्ट्राच्या इतिहासावर भर असतो. थोडेसे प्रश्न मॉडर्न इंडियाचे असतात. एन्शंट आणि मेडिवल कंबाईनला विचारलं जात नाही. एन्शंट आणि मेडिवल फक्त राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे. इतर कोणत्याही एमपीएससीच्या प्रश्नपत्रिकेत दिसणार नाही तुम्हाला प्रश्न. तर ते सुद्धा तुम्ही किती करायचं हे ठरवलं पाहिजे. 1 ते 11वीचं नवीन पुस्तक आहे. ते एवढं इनफ होईल असं मला वाटतं. ठीक आहे. त्यानंतर कंबाईनसाठी सुद्धा तुम्ही 11वीचं जुनं पुस्तक आहे आपलं स्टेट बोर्ड महाराष्ट्राचा इतिहास ते पूर्ण व्यवस्थित रिवाइज केलं पाहिजे. कंबाईनचे जेवढे जुने प्रश्न आहेत 2013 पासूनचे ते तुमचे पाठ असलेच पाहिजेत. ह्याला पर्याय नाही. आणि सिलेबस रोज तुमच्या म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही इतिहासाचा अभ्यास करायला घ्याल सिलेबस तुमच्या नजरेखालून गेलाच पाहिजे, कारण की आपल्याला ते सिलेबस जेव्हा कळतो तेव्हा आपण जेव्हा वाचन करतो तेव्हा आपल्याला कळतं की आपल्याला कोणता कोणता टॉपिक करायचा आहे. कारण की जर आपण व्यवस्थित केला नसेल सिलेबस आपल्याला व्यवस्थित माहिती नसेल तर आपण पुस्तक वाचताना वाहावत जातो. सगळं आपण स्टार्ट टू एंड वाचत बसतो आणि ह्याचा फायदा होत नाही. ठीक आहे. तर कंबाईनला सुद्धा जास्त काही डिफरन्स नाहीये. कधी कधी वन लाईनच असतात, कधी कधी 2-3 स्टेटमेंट असतात, त्यानुसार आपल्याला उत्तर द्यायचं असतं. तर ह्यासाठी महाराष्ट्राचा इतिहास प्रॉपर केला पाहिजे. महाराष्ट्राचा इतिहास मला असं वाटतं पूर्व परीक्षेच्या आधीच तुम्ही केला तर तो मुख्य परीक्षेला नंतर वेगळा वाचावा लागत नाही आणि त्यात मग इतर आपण जे टॉपिक्स आहेत त्याला वेळ देऊ शकतो. त्यामुळे बऱ्यापैकी तुम्ही इतिहास आधी करून ठेवा, कारण की जेव्हा आपण पूर्व परीक्षा पास होतो तेव्हा आपल्याकडे वेळ खूप इम्पॉर्टंट आहे. पूर्ण वेळ हा अभ्यासालाच दिला पाहिजे आणि तेव्हा मग तुम्ही कोणताही इतिहास करत बसलात तर मग तो आपल्याला इतर जे आहेत त्याचा वेळ तो खातो आणि मग तेवढा इतर जे स्कोरिंग विषय आहेत ते कदाचित आपल्याकडून दुर्लक्षित होऊ शकतात. ठीक आहे. तर हे सगळं इतिहासाचं स्ट्रॅटेजी बद्दल झालं. मुख्य परीक्षेमध्ये तुम्ही जर पाहायला गेलं तर जास्त फोकस हा मॉडर्न इंडियावर असतो. महाराष्ट्रामधले समाजसुधारक आणि ह्याच्यावर असतो. तर समाजसुधारक व्यवस्थित करा. समाजसुधारक खूप व्यवस्थित तुमचे त्यांचे साल, त्यांनी पुस्तकांचा क्रम महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पुस्तकांचा क्रम सुद्धा विचारला जातो. त्यांची पुस्तकं असं सगळं विचारलं जातं. ठीक आहे. तर हे व्यवस्थित करा. सर सय्यद अहमद खान हा एक टॉपिक तुम्हाला 1 ते 2 मार्क्स देईलच. त्यांनी कोणत्या संस्था स्थापन केल्या आहे तसंच्या तसं मॅच द फॉलोइंगला सलग 2 वर्ष विचारलेलं आहे. या वर्षीही कदाचित येऊ शकतो. त्यामुळे तेवढा एक तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. हे असं म्हणे इतिहासाचं हे माझी स्ट्रॅटेजी होती. यामध्ये पुस्तकं मी सांगितली. मी रंजन कोळंबे सरांचं मॉडर्न इंडियासाठी रंजन कोळंबे सरांचं पुस्तक वाचलं होतं.
त्यानंतर मी गाठाळ हे महाराष्ट्राच्या इतिहासासाठी वाचलं होतं. मी पूर्ण वाचलं नव्हतं. मला जेवढं इम्पॉर्टंट वाटतंय तेवढंच मी वाचलं होतं आणि तुम्ही सुद्धा पूर्ण न वाचलेलंच बरं, कारण की पुस्तक बरंच बल्की आहे. तेवढं वाचत आपला फुकट जाईल. ठीक आहे. 11वीचं जुनं पुस्तक हे मेन्स आणि पूर्वसाठी दोन्हीसाठी, आणि 11वीचं जे जुनं पुस्तक आहे 11वीचं नवीन पुस्तक आहे एन्शंट आणि मेडिवल, हे तुम्ही फक्त राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी वाचू शकता. इतकंच मी ठेवलं होतं. एक्स्ट्रा पुस्तकं इतिहासासाठी घेऊ नका, कारण की इतिहास हा असा सब्जेक्ट आहे जो आपण प्रेडिक्ट करू शकत नाही. त्यामुळे ठराविक पुस्तकं ठेवा, तीच कंटिन्यू वाचा, त्याचे प्रश्न कंटिन्यू सोडवा, पाठ करा ती प्रश्न व्यवस्थित. युट्यूबवर तुम्ही व्हिडिओ सुद्धा पाहू शकता. कधी कधी आपण जे ऐकतो ते पटकन लक्षात राहतं जेवढं आपण वाचन करतो. त्यामुळे युट्यूबवर पण व्हिडिओज आहेत. म्हणजे सगळंच नाही जे तुम्हाला इम्पॉर्टंट वाटेल. कधी कधी युट्यूबवर सुद्धा वेळ वाया जातो. त्यामुळे आपला वेळ कुठे आपण खर्ची घालतो हे व्यवस्थित तुम्ही अनालिसिस करून इतिहासाचा अभ्यास करा. ठीक आहे. म्हणजे कोणाचे डाऊट असतील तर विचारू शकता मध्ये. ठीक आहे. कोणाचे काही डाऊट असतील तर विचारा आपण. मी आपल्याला अनम्यूट केलेलं आहे. किंवा चॅटबॉक्स मध्ये जरी टाईप केला तरी चालेल. हॅलो. हा बोला मॅडम. मॅम मी एक हाऊसवाईफ हा. आहे आणि मी तलाठी या पदासाठी अप्लाय करताय. तर मला कुठल्या कुठल्या विषयाची किंवा कशी तयारी करावी लागेल सांगाल का थोडं? तलाठी हा ह्याचा सिलेबस काय आहे तो मला फार काही माहिती नाही. म्हणजे पण जर इतिहास तलाठी साठी एक्झाम मध्ये इतिहास विषय आहे बरोबर ना? इतिहास हा विषय असेल तर मग मॉडर्न इंडिया आणि महाराष्ट्राचा इतिहास याच्या बाहेर प्रश्न येणार नाहीत. तर तुम्ही ते व्यवस्थित केले पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही तलाठीसाठी फार तर तुम्ही तात्यांचा ठोकळा हे पुस्तक येतं ते तेवढं हा. रिवाइज केलं तरी इनफ आहे. तात्यांच्या ठोकळ्यामध्ये खूप छान दिलेला आहे इतिहास आणि हम्म, हम्म. फॉर्म मध्ये दिलेला आहे. तुम्ही तेवढाच रिवाइज केला कंटिन्यू तरी होऊन जाईल. तात्यांचा ठोकळा हे पुस्तक तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. थँक्यू मॅम. ओके. वेल असा प्रश्न आलाय की राज्यसेवामध्ये मॉडर्न इंडिया करायचं की महाराष्ट्राचा, म्हणजे भारताचा की महाराष्ट्राचा. तर दोन्ही तुम्ही जर प्रश्नपत्रिका पाहिली तर दोन्ही महाराष्ट्राच्या इतिहासावर पण प्रश्न असतात आणि मॉडर्न इंडियावर पण असतात. तुम्ही दोन्ही वाचलं पाहिजे. दोन्ही कोणतंही स्किप केलं नाही पाहिजे, कारण की असे खूप जण आहेत. ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे आणि आपण काही स्किप केलं तर आपण स्पर्धेच्या बाहेर जाऊ. त्यामुळे तुम्ही जेवढं सिलेबस मध्ये आहे मॉडर्न इंडियासाठी एक पुस्तक आणि महाराष्ट्राच्या इतिहासासाठी एक पुस्तक असलंच पाहिजे आणि ते तुम्ही रिव्हिजन कंटिन्यू केलीच पाहिजे. ठीक आहे. तर हे दोन्ही तुम्ही करा. हिस्ट्रीसाठी प्रॅक्टिस पेपर सोडवलेच पाहिजेत. आधी तुम्ही जे आयोगाचे प्रश्न आहेत जुने जे आयोग त्यांच्या वेबसाईटवर टाकतो किंवा इतर प्रश्नसंच सुद्धा मिळतात आयोगाचे डायरेक्ट हे केलेले. कोणतेही मार्केटमधलं कोणतेही पुस्तक घ्या, कंटिन्यू रिवाइज करा. ते प्रश्न तुमचे पाठ झाले पाहिजेत. ठीक आहे. प्रश्न सोडवलेच पाहिजेत. इव्हन टेस्ट सिरीज असतात क्लासेसच्या, टेस्ट सिरीज तुम्ही सोडू शकता. टेलिग्राम ऍपवर अनेक टेस्ट सिरीज येतात फ्रीमध्ये आणि फक्त त्या आपल्याला घ्यायच्या असतात. प्रिंट मारायची असेल तर प्रिंट आउट काढा किंवा तसंही तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तुम्ही जेवढे प्रश्न सोडवा तेवढा तुमचा कॉन्फिडन्स वाढत जातो. एक्झामला तुम्हाला ते नक्कीच स्कोर वाढवण्यास उपयुक्त ठरेल.
हो, एन्शंट साठी एन्शंट म्हणजे हल्ली एन्शंटचा जो आहे इम्पॉर्टन्स कमी होत चाललाय आणि बऱ्यापैकी 11वीच्या स्टेट बोर्डमध्ये एन्शंट दिलेला आहे. जर तुम्हाला एक्स्ट्रा वाटत असेल तर तुम्ही लुसेंट हे पुस्तक आहे, पण ते इंग्लिशमध्ये आहे. लुसेंट हे पुस्तक वाचू शकता, ठीक आहे. एन्शंट थोडं म्हणजे एकदम स्किप करू नका, करा, कारण की आपण प्रेडिक्ट नाही करू शकत आयोग कधी टाकेल कधी नाही टाकेल, ठीक आहे. तुम्ही जर महाराष्ट्राचा इतिहास जर आता लगेच आत्ताच सुरू केला म्हणजे नवीन आधी काही वाचन केलं नसेल तर तुम्ही स्टेट बोर्ड्स वाचू शकता ज्याच्यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास आहे. ठीक आहे. असे म्हणजे तुम्ही पण स्टेट बोर्ड्स पाहून घेतलं पाहिजे की याच्यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास आहे का. मग ते पाहून तुम्ही महाराष्ट्राचा इतिहास पूर्ण करा. जर तुम्ही अगदी नवीन असाल तर तुम्ही 11वीचं जुनं स्टेट बोर्ड आहे. मिळेल तुम्हाला कुठेही जे पुस्तकांचं दुकान असतं तिथे मिळेल. 11वीचं जुनं स्टेट बोर्ड पुस्तक आहे. महाराष्ट्राचा इतिहास त्यामध्ये सगळं व्यवस्थित कव्हर केलेलं आहे. अख्खा पूर्ण महाराष्ट्राचा इतिहास. त्यामध्ये महाराष्ट्राचा एन्शंट प्राचीन इतिहास सुद्धा आहे. तर ते पुस्तक खूप इम्पॉर्टंट आहे. ते पुस्तक तुम्ही नक्कीच घ्या. जर तुम्ही क्लास 2, क्लास 3 जर तुम्ही टार्गेट करत असाल तर महाराष्ट्राच्या इतिहासावर जास्त भर द्या. त्याच्यासाठी मी परत सांगेन 11वीचं जुनं स्टेट बोर्ड, तात्यांचा ठोकळा याच्यामध्ये सुद्धा 11वीच्या स्टेट बोर्डचीच समरी दिलेली आहे आणि इतर वेगवेगळ्या पुस्तकांची त्यांनी समरी ऍड करून तात्यांचा ठोकळा त्यासाठी तुम्ही रिव्हिजनसाठी वापरू शकता. ठीक आहे. तात्यांचा ठोकळा ह्या नाव लक्षात ठेवा. इतिहास छान प्रकारे त्यात दिलेला आहे. त्यात समाज सुधारक आहेत. संयुक्त महाराष्ट्र चळवळ आहे. हैदराबाद मुक्ती संग्राम आहे. त्यानंतर सुरुवातीचा जो महाराष्ट्राचा पूर्ण इतिहास आहे तो पूर्ण दिलेला आहे. तर तुम्ही ते पुस्तक घ्या महाराष्ट्राच्या इतिहासासाठी. ठीक आहे. आफ्टर इंडिपेंडन्स साठी पूर्ण तुम्ही जो मी सांगितला 12th एनसीईआरटी प्लस समाधान महाजन हे पूर्ण तुम्ही केलं तरी इनफ आहे. फार काही जास्त म्हणजे बिपिन चंद्र वगैरे वाचत बसू नका. त्यांनी तो तेवढा स्कोर देणार नाही. आपला वेळ वाया जाईल. त्यापेक्षा समाधान महाजन सरांचं पुस्तक आहे आणि 12th स्टँडर्डचं इंडिया सिन्स पॉलिटिक्स इन इंडिया सिन्स इंडिपेंडन्स हे पुस्तक आहे. ते तुम्ही वाचा. खूप ते छान पुस्तक आहे आणि त्यात असे पिक्चर्स वगैरे छान दिलेले आहेत. त्यामध्ये भारत पाक युद्ध, चिनी आक्रमणे, त्यानंतर हे आपलं बांगलादेश मुक्ती कसं केलं हे सगळं त्यांनी दिलेलं आहे. तर तुम्ही ते करून घ्या. आदिवासी चळवळ असेल, महिलांची स्वातंत्र्य म्हणजे महिलांनी काय स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी केलं ते सगळं सुद्धा येतं. वांशिक चळवळी आहेत, वेगवेगळ्या वंशाचे जे आहेत पूर्वज त्यांनी ब्रिटिशांशी कसा लढा दिला हे सगळं येतं. त्यामध्ये प्रश्न आलेले आहेत. एक रिसेंटच प्रश्न होता. माफ करा आठवत नाहीये पण त्यावर प्रश्न आलेले आहेत. नक्षलवाद असेल, माओवाद, ठीक आहे. हिंदू महासभेवर प्रश्न येतात. तर ते तुम्ही व्यवस्थित केलं पाहिजे. कामगार चळवळीमध्ये नारायण लोखंडे आहेत. त्यानंतर वेगवेगळ्या संस्था स्थापन झाल्या. आयटक असेल, इंटक असेल. लाला लजपत राय यांनी काय म्हणजे कसं कोण अध्यक्ष होतं हे सगळं कामगार चळवळीमध्ये येतं. ते कोणताही पुस्तक घेतलं तरी त्यात ते कव्हर होऊन जाईल. ठीक आहे. न्यूजपेपर्स हा सुद्धा एक महत्वाचा आहे. महाराष्ट्राचे कोणते वृत्तपत्र स्टार्टिंगला
सुरुवात झाली, दर्पण असेल, प्रभाकर असे प्रश्न येतात. त्यानंतर जेम्स ऑगस्टस हिने पहिला न्यूजपेपर स्थापन केला. मग तो कोणत्या साली केला, मग न्यूजपत्र कोणत्या क्रमाने स्थापन झाले, असे प्रश्न आलेले आहेत. त्यांचा क्रम तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे. ठीक आहे. तो न्यूजपेपर हा एक चॅप्टर. मग रेल्वे कधी आली, वृत्तपत्रे आणि तार कधी आली, मग ती कोणत्या गव्हर्नर जनरलने आणली, हे सगळं व्यवस्थित वाचन केलं तर नक्कीच स्कोर तुमचा वर जाईल. आणि हिस्ट्रीचं कसं असतं, हिस्ट्री जेवढा आपण इनपुट देऊ फार काही तेवढा आउटपुट मिळत नाही. इनपुट आउटपुट रेशो प्रत्येक कोणताही असं हिस्ट्रीचंच नाही, कोणत्याही सब्जेक्टचा इनपुट आउटपुट रेशो तुम्ही कॅल्क्युलेट केला पाहिजे. आपण किती वेळ देतोय, किती पुस्तकं वाचतोय आणि त्याचा आपल्याला स्कोर किती मिळतोय आणि किती प्रश्न आपण केलेल्यातून येत आहेत, याचं तुम्ही कॅल्क्युलेट करा, अनालिसिस करा व्यवस्थित. ठीक आहे. अजून काही प्रश्न असेल तर विचारू शकता. रिसेंट आता 21 ऑगस्टला होणार आहे पूर्व परीक्षा. त्यावर काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. त्यानंतर जानेवारीमध्ये मुख्य परीक्षा आहे आणि त्यानंतर कंबाईंड आहे ऑक्टोबरमध्ये, कंबाईंड एक्झाम MPSCची. त्यावर तुम्ही विचारू शकता. जर तुम्ही इतर क्लास 2 क्लास 3 जर टार्गेट करत असाल, क्लास 3 करत असाल, तर तुम्ही तात्यांचा ठोकळा हे पुस्तक घेतलंच पाहिजे. खूप छान पुस्तक आहे. त्यात रिव्हिजनसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तर तुम्ही ते घ्या. त्यात व्यवस्थित सगळे सब्जेक्ट आहेत आणि इतिहास आहे, भूगोल आहे, अर्थशास्त्र. तात्यांचा ठोकळा हे पुस्तक कुठेही अवेलेबल आहे. ते नवीन एडिशन घ्या, म्हणजे अपडेटेड सगळं मिळेल तुम्हाला. ठीक आहे. तात्यांचा ठोकळा एवढं लक्षात ठेवा. आणखी काय डाऊट असेल तर विचारू शकता. चॅटमध्ये लिहिलं तरी चालेल. जे कोणी MPSC करतायत त्यांच्याकडे सिलेबस असलाच पाहिजे. सिलेबस ची कॉपी तुम्ही रोज डोळ्याखालून, मी फक्त इतिहासाचं बोलत नाहीये, सर्व सब्जेक्ट आहेत, सिलेबस डोळ्याखालून कंटिन्यू गेलाच पाहिजे. कधी कधी सिलेबस वाचून वाचून आपला एक म्हणजे लॉजिक होतो आणि लॉजिक आपण लावू शकतो. प्रश्न उत्तर पूर्ण येत नसेल. आणि हा एक आहे की इतिहासाचा अटेम्प्ट काही जण कमी करतात. राज्यसेवा असेल, कंबाईंडला असेल, अटेम्प्ट फार कमी ठेवतात. तर असं करू नका, कारण की अटेम्प्ट खूप करणारे खूप आहेत असे जण जे ऑलरेडी म्हणजे अभ्यास त्यांचा झालेला असतो आणि आपण जर अटेम्प्टच केला नाही तर आपण तसेही स्पर्धेच्या बाहेर जाऊ. त्यामुळे दोन जरी ऑप्शन, 4 पैकी 2 ऑप्शन जरी एलिमिनेट होत असतील तरी तुम्ही अटेम्प्ट करावा, कारण की तसेही स्पर्धेच्या बाहेर जाण्यापेक्षा, रिग्रेट न राहण्यापेक्षा अटेम्प्ट केलेला नेहमीच चांगला. कारण की अटेम्प्ट माझंही असंच झालं होतं. मी सुरुवातीला अटेम्प्ट खूप कमी ठेवायची आणि त्याचा फटका मला बसला. माझा स्कोर येत नव्हता. मग मी माझी स्ट्रॅटेजी बदलली. मी अटेम्प्ट वाढवायला लागली. मी जरी मला प्रश्न प्रॉपर मला ह्याचं कॉन्फिडेंटली माहित नसेल तरी सुद्धा मी ते अटेम्प्ट करू लागले आणि माझा स्कोर वाढला. यासाठी अटेम्प्ट तुमचा वाढवण्यासाठी तुम्ही जुने प्रश्न आयोगाचे कंटिन्युअसली सोडवले तर तुमचा अटेम्प्ट नक्कीच वाढेल. ठीक आहे. काही डाऊट आहेत का कोणाला इतिहासाबद्दल स्पेसिफिकली, किंवा इतरही विचारू शकता ओव्हरऑल स्ट्रॅटेजी.
इकॉनॉमिक्स साठी प्रश्न आलेला आहे. तर इकॉनॉमिक्स साठी मी पूर्व आणि मुख्य दोन्हीसाठी किरण देसले सर हे देसले ठेवावा. जुने क्वेश्चन पेपर साठी ना आयोगाचा जो वेबसाईट आहे त्याच्यावर आयोगाने सगळे प्रश्न जुने टाकलेले आहेत. ठीक आहे. आणि मार्केटमध्ये प्रश्नसंच सुद्धा अवेलेबल आहेत. एक मिनिट मी माझं प्रश्नसंच तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल. हे बघा हे माझ्याकडे एमपीएससीचा प्रश्नसंच आहे. हे एवढं मोठं आहे आणि ह्याच्यात आयोगाचे सगळे 2013 पासूनचे प्रश्न आहेत आणि हे मी कंटिन्यू सॉल्व्ह केलंय पुस्तक. आणि हा हा हा- हे जर तुम्ही सॉल्व्ह केलं कंटिन्यू एकच पुस्तक घ्या, कंटिन्यू सॉल्व्ह करा, तुमचा एक लॉजिक सुद्धा बिल्डअप होईल, प्रॅक्टिस सुद्धा होईल. ठीक आहे. जुने प्रश्न तुम्हाला कुठेही मिळून जातील. टेलिग्राम ऍप जर तुमच्याकडे नसेल तर तो इन्स्टॉल करा. टेलिग्रामवर खूप डेटा अवेलेबल आहे एमपीएससी साठी. करंट अफेअर्स आणि इथे म्हणजे जर इतिहासाशी संबंध जोडला करंट अफेअर्सचा तर त्या अनुषंगाने सुद्धा प्रश्न आलेले आहेत. म्हणजे एखाद्या घटनेला जर 100 वर्ष पूर्ण झाली असतील तर त्या घटनेशी करंट अफेअर्सशी संबंध जोडून सुद्धा आयोगाने प्रश्न इतिहासाचे विचारलेले आहेत. मग खेडा सत्याग्रह आहे. गांधीजींनी खेडा सत्याग्रह केला होता. त्यानंतर रॉलेट सत्याग्रह आहे. जे अलीकडे 2019 18-19च्या दरम्यान झाले होते. ठीक आहे. तर ते त्या 100 वर्ष पूर्ण झाल्या झाल्या त्याच एक्झामला ते आलेले आहेत. तर आता तुम्ही असं करा की कोणती आलेली आहे, कोणत्या त्या घटनेला 100 वर्ष किंवा 200 वर्ष किंवा असे जो अलीकडे करंट अफेअर्स मध्ये असेल. आता सावरकरांविषयी असेल तर ते अलीकडे होते करंट अफेअर्स मध्ये किंवा इतर कोणते असतील तर ते तुम्ही लक्षात ठेवा आणि त्यानुसार तो अभ्यास करा. कारण की आयोग करंट अफेअर्सशी संबंध जोडतो इतिहासाचा सुद्धा. आणि पूर्ण करंट अफेअर्स म्हणायचं झालं तर करंट अफेअर्स साठी मी मॅगझिन सॉरी मी करंट अफेअर्स साठी पूर्ण एक मंथली मॅगझिन घ्यायची आणि तेच कंटिन्यू वाचत राहायची. मी पृथ्वी परिक्रमा परिक्रमा अशी एक पृथ्वी अकॅडमीची परिक्रमा अशी मॅगझिन येते ती मी कंटिन्यू वाचलेली आहे. त्यानंतर तुम्हाला जर 3 मंथली वाचायचं असेल तर सिम्प्लिफाईड नावाचं जे पब्लिकेशन आहे त्याचं 3 मंथली मॅगझिन येतं ते तुम्ही वाचू शकता. आणि अनेक सकाळचं इयर बुक येतं. सकाळ जो न्यूजपेपर आहे ते आपलं हे सुद्धा हे करत असतो. इयर बुक इयरली जे वर्षभरात कोणत्या घटना घडल्या, वर्षभरातल्या जे सर्व घटना आहेत, कोणाला किती कोणते पुरस्कार मिळाले, त्यानंतर कोणाचं महत्वाच्या व्यक्तीचं निधन झालंय, अशा सर्व ज्या करंट अफेअर्सच्या गोष्टी आहेत त्या इयरली सकाळचं तुम्ही इयर बुक घेतलं तरी त्या कव्हर होतात. ठीक आहे. डेली न्यूजपेपर मी मुख्य परीक्षा माझी पूर्व आणि मुख्य परीक्षा होती तेव्हा मी डेली न्यूजपेपर वाचत नव्हती. कारण की न्यूजपेपर हा असा आहे ज्याच्यामध्ये खूप एक्स्ट्रा असतं आणि आपल्याला एमपीएससी ही अशी परीक्षा आहे यामध्ये आपल्याला काय गरजेचं आहे आणि आपल्याला वेळ हा खूप वेळ वाचवणं, प्रत्येक गोष्टीत वेळ वाचवणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे न्यूजपेपर हा तुम्ही अगदी थोडक्यात वाचला पाहिजे. त्यामध्ये संपादकीय असतं, एडिटोरियल्स जे असतात मुख्य ज्याचा कोर आपल्याला न्यूजपेपरचा कोर म्हटला जातो संपादकीय तो तेवढाच तुम्ही वाचला पाहिजे. बाकी ज्या बातम्या आहेत त्या तुमच्या मॅगझिन मधून कव्हर होतातच. त्यामुळे न्यूजपेपरला अगदी 2-2.5 तास 1-1.5 तास तुम्ही देऊ नका. जेवढा तुम्हाला गरजेचं आहे तेवढंच तुम्ही करा. ठीक आहे.
आणखी काही म्हणजे ओव्हरऑल स्ट्रॅटेजीशी काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारा, मी उत्तर देईन. आणि अलीकडे आयोग असंही म्हणजे त्या आयोगाने डिसिजन घेतला की सीसॅट पूर्व परीक्षेमध्ये 2 पेपर असतात. एक जीएस असतो, जनरल स्टडीज, आणि दुसरा असतो सीसॅट, ज्यामध्ये आपली बौद्धिक जी बुद्धिमत्ता आहे ती मुख्यतः कॉम्प्रेन्शन आपलं किती आहे, आकलन किती आहे आपल्याला, ते सगळं टेस्ट होतं. तो आयोगाने आता क्वालिफाय केलाय, म्हणजे त्यामध्ये 33% मार्क्स मिळाले की तुम्ही जीएस मधल्या स्कोरवर तुमचा कट ऑफ ठरतो. तर आता सीसॅटचं महत्व थोडं कमी झालंय, पण असं समजू नका की सीसॅटला अभ्यासच करायचा नाही. कदाचित आयोग काठिण्य पातळी वाढू शकतो. शिवाय ऍटलास ती काय आहे, एमपीएससी आहे ती, असंच थोडी ना कोणाचं कोणीही तिथे येऊन पास होईल. ठीक आहे. त्यामुळे सीसॅट जीएस वर जास्त फोकस केलं पाहिजे आता. म्हणजे ज्या पॅटर्न नुसार जीएस ला तुम्ही जास्त महत्व द्या. इतिहास, पॉलिटी हा विषय खूप स्कोरिंग आहे, भूगोल खूप स्कोरिंग आहे, आणि इतिहासाशी करंट अफेअर्सचा संबंध तुम्ही जोडून त्यानुसार वाचलं तर ते तुम्हाला नक्कीच हेल्पफुल ठरेल. म्हणजे एक प्रश्न आलाय की 1950 पासून ते रिसेंट 2000 पर्यंतच काय म्हणजे करायचं. तर तो इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स हिस्ट्री मध्ये तो गणला जातो, आणि हा पूर्व परीक्षेला विषय हा टॉपिक नाहीये. स्वातंत्र्यानंतरचा पूर्ण जो सिलेबस आहे तो फक्त मुख्य परीक्षेला आहे. शिवाय तो कंबाईन एक्झामला सुद्धा नाही, फक्त तो राज्यसेवेलाच आहे. आणि त्याचा सुद्धा फार काही मोठी मोठी पुस्तकं घेऊन अभ्यास करण्यात अर्थ नाही. तुम्ही 12वीचं एनसीईआरटी घ्या. समाधान महाजन सरांचं पुस्तक आहे जे फार मोस्टली राज्यसेवेसाठी आहे. ते पुस्तक घेतलं तुमचं आफ्टर इंडिपेंडन्स इतिहास आहे पूर्ण, स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास तो पूर्ण होऊन जाईल. फार काही बिपिन चंद्र किंवा इतर मोठे पुस्तक आहेत ते वाचू नका, त्याच्याने तुम्हाला फक्त वेळेचा अपव्यय होईल. जर त्या काळातले जर आपण टॉपिक्स बघायला गेलं तर कोणते आहेत, नेहरूंच्या काळात कोणत्या संस्था स्थापन झाल्या, नाम असेल, नॉन अलाइनमेंट मुवमेंट ह्याच्यावर नामवर प्रश्न असतो. ठीक आहे. त्यानंतर 1964 मध्ये 62 मध्ये झालेले जे युद्ध आहेत, किंवा आणीबाणी असेल इंदिरा गांधींच्या काळातली, त्यानंतर जयप्रकाश नारायण यांनी केलेले जे सत्याग्रह वगैरे जे काही झालं होतं तेव्हा, नक्षलवादी चळवळ आहे, त्या असे अनेक मुद्दे आहेत जे खूप इम्पॉर्टंट आहेत. चीन युद्धावर आलेले आहेत प्रश्न. ठीक आहे. तर त्या जे ठराविक टॉपिक्स आहेत ते तुम्ही अनुसार अभ्यास करा, ते होऊन जाईल. आपण जर सिलेबस मध्ये आफ्टर इंडिपेंडन्स बद्दल पाहायला गेलं तर संस्थाने जे होती आपल्या स्वातंत्र्यपूर्व काळात संस्थाने होती, अराउंड 545 संस्थाने होती. त्यांचं विलिनीकरण कसं झालं, यामध्ये कोणाचा सर्वात जास्त मोठा वाटा होता. मग सरदार वल्लभभाई पटेल असेल, त्यांनी कशा प्रकारे संस्थानांचे जे अध्यक्ष होते त्यांना कसं त्यांचं मन वळवून घेतलं, आणि भाषावार पूर्ण आपली जी पूर्ण भारत होता तो आधी असा लँग्वेज वाईज डिवाइड नव्हता. त्यानंतर पूर्ण भाषा लँग्वेज रिलेटेड तो डिवाइड झाला स्टेट्स. त्यामध्ये पहिली आंध्र प्रदेश असेल, त्यानंतर वेगवेगळे स्टेट्स महाराष्ट्राची कधी झाली, आणि त्यानंतर पुढील कोणते राज्य होत गेले. ठीक आहे. यामध्ये मग संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा टॉपिक येतो, तो महाराष्ट्राच्या इतिहासाशी सुद्धा रिलेटेड आहे. त्याच्यावर 1-2 प्रश्न असतातच. मग संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये
काय घडलं आणि कोणत्या अकोला करार असेल, त्यानंतर वेगवेगळे जे करार आहेत ते नागपूर करार हे कधी झाले, त्याच्यामध्ये काय मेन्शन होतं आणि कोणकोणते जिल्हे आहेत जे अजूनही ह्याच्यात आहेत, त्याच्यामध्ये भांडणं अजूनही चालू आहे, असे कोणते जिल्हे आहेत, असे अनेक मुद्दे आहेत. ठीक आहे. बेळगावशी रिलेटेड प्रश्न आहे जो करंट अफेअर्सला सुद्धा आला होता, तो आपण हिस्ट्रीशी जोडू शकतो. जर तुम्ही 2020 ची हे बघितली पूर्व परीक्षेचा, तर बेळगाव जो चालू आहे तंटा भारत आणि कर्नाटकमध्ये, मग त्याच्याशी रिलेटेड प्रश्न आला होता. तर याचा संबंध सुद्धा तुम्ही हिस्ट्रीशी जोडू शकता. ठीक आहे. मग कृषी आपला हरित क्रांती कधी झाली, हरित क्रांती माहिती असेल आपल्या क्रांती झाली होती, त्यानंतर कसं पुढे झालं आणि भारतावर कसं अन्नाची जी हे होती ती कमतरता भासत होती आणि काय पुढे झालं हे सगळं तुम्ही आफ्टर इंडिपेंडन्स मध्ये अभ्यासाल. आणि ह्याच्यासाठी फक्त समाधान महाजन सरांचं पुस्तक वाचलं तरी इनफ आहे, फार काही नाही. ठीक आहे. इतिहास जर तुम्ही मुख्य परीक्षेशी मी जर सांगायचं झालं तर तुम्ही इतिहास हा ह्याला कमी आणि जास्त म्हणजे 100 आउट ऑफ 70% हा तुम्ही भूगोल आणि कृषीला वेळ दिला पाहिजे आणि 30% जो वेळ आहे तो तुम्ही इतिहासाला दिला तरी चालेल. त्याच्यानेच तुमचा स्कोर वाढेल. ठीक आहे. जे कोणी नवीन अभ्यास करणारे आहेत त्यांना मी एवढंच सांगेन की आधी स्टेट बोर्डची पुस्तकं वाचा. तुम्ही तुमचा बेस पूर्ण पक्का करा. बेस पक्का असेल तर तुम्ही व्यवस्थित तुमचं पुढील जे रेफरन्स बुक्स नवीन मोठे जे पुस्तकं येतात ती वाचू शकाल. जर तुम्ही डायरेक्ट मोठी पुस्तकं वाचायला घेतली तर तुमच्या ते डोक्याच्या वरून जाईल. त्यामुळे आधी बेस तुमचा पूर्ण स्ट्रॉंग करा. त्यानंतर आयोगाचे प्रश्न वाचा, सिलेबस वाचा. त्यानुसार तुम्ही तुमचा पुढचा जो आहे तो अभ्यास करा. डिरेक्टली तुम्ही जी ग्रोवर वगैरे पुस्तकं वाचायला जाऊ नका. ठीक आहे. काही डाऊट असेल तर विचारू शकता. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ब्राह्मणेतर चळवळ, सत्यशोधक समाज आणि ब्राह्मणेतर चळवळ याच्याशी रिलेटेड शाहू महाराजांवर महाराजांनी कोणकोणते काम म्हणजे शाळा स्थापन केल्या आणि काय काय केलं, कोणते कोणते जे आहे ऐतिहासिक निर्णय घेतले ज्यामध्ये सक्तीचं शिक्षण देणं असेल किंवा आंतरजातीय विवाह यासाठी सुद्धा त्यांनी कायदा केला होता. ओके. असे अनेक त्यांनी ऐतिहासिक निर्णय घेतले होते. याशी रिलेटेड तुम्ही अभ्यास केला पाहिजे. शाहू महाराज, त्यानंतर ब्राह्मणेतर चळवळ, मग ब्राह्मणेतर चळवळीची स्थापना कधी झाली आणि ती कशी स्थापन झाली आणि कोण कोण त्याच्याशी रिलेटेड व्यक्ती महत्वाच्या होत्या हे तुम्ही अभ्यासलं पाहिजे. हे तुमचं ह्याच्यातून 11वीचं जे पुस्तक आहे स्टेट बोर्ड जुनं त्याच्यातून होऊन जाईल. आणि जर एक्स्ट्रा तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्ही गाठाळ सरांचं जे महाराष्ट्राचा इतिहास आहे त्यातून वाचू शकता. इतिहासाचा अटेम्प्ट हा जास्तच ठेवा, कारण की जो एखादा प्रश्न जर आपल्याला येत नसेल तर जो खूपच टफ असेल तर तुम्ही हे लक्षात ठेवा तो कोणालाच येत नसतो. कारण की आपण जी पुस्तकं वाचतो तीच ऑलमोस्ट तीच पुस्तकं सगळी वाचतात. त्यामुळे असं एखादा जर प्रश्न टफ आला तर तुम्ही हे होऊ नका, म्हणजे नाराज होऊ नका. तो प्रश्न कोणालाच येत नसतो. मग तुम्ही तुमचा अटेम्प्ट काय करावा, कमी करावा की जास्त करावा? तर मी सांगेन आता तर 1/3
म्हणजे 3 प्रश्न चुकले तर 1 मार्क्स जातो असा पॅटर्न आहे. त्यामुळे अटेम्प्ट हा आजकाल खूप जी मुलं आहेत ती खूप वाढवायला लागली आहेत. कधी-कधी सर्वच अटेम्प्ट करतात. एवढं पण करू नका. म्हणजे तुम्हाला जर कॉन्फिडंट नसाल एखाद्या उत्तरामध्ये म्हणजे काहीच लॉजिक लागत नसेल, तर तो प्रश्न तुम्ही स्किप करू शकता. अदरवाईज जरी 2 ऑप्शन्स एलिमिनेट होत असतील 4 पैकी आणि 2 मध्ये तुम्ही कन्फ्यूज असाल, तरी तुम्ही तो अटेम्प्ट करावा. ठीक आहे. कारण की आपण अटेम्प्ट केला नाही तर स्पर्धेच्या बाहेर जाऊ हे लक्षात ठेवा. खूप आहेत स्पर्धा खूप आहे या क्षेत्रामध्ये. आपल्याला जर टिकायचं असेल तर व्यवस्थित रिव्हिजन, प्रश्नांची प्रॅक्टिस आणि पुढे जाऊन मग एक्झामला अटेम्प्ट करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. कोणतीही परीक्षा असेल, मग ती राज्यसेवा असेल, कंबाईंड एक्झाम क्लास 2 ची एक्झाम असेल, क्लास 3 असेल, अटेम्प्ट जास्त ठेवा. कारण की अटेम्प्ट केला नाही तर तसेही आपण बाहेर फेकले जाऊ. त्यापेक्षा अटेम्प्ट करून कोणताही रिग्रेट ठेवू नका. पुस्तक मी एकदा परत सांगते. रंजन कोळंबे सरांचं आधुनिक भारताचा इतिहास. महाराष्ट्रासाठी गाठा सरांचं महाराष्ट्राचा इतिहास पुस्तक. 11वीचं जुनं पुस्तक जे आता म्हणजे सिलेबस मध्ये ते चेंज झालंय, पण ते जुनं पुस्तक अजूनही अवेलेबल आहे. तुम्ही जर ऑनलाईन जरी पाहायला गेलं तर आहे. आणि जे तलाठी किंवा असे क्लास 3 चे एक्झाम टार्गेट करत असतील त्यांच्यासाठी तात्यांचा ठोकळा हे पुस्तक फार गरजेचं आहे. ते व्यवस्थित त्यात सगळं दिलेलं आहे. तेवढंच तुम्ही कंटिन्यू वाचलं तरी तुमचा अभ्यास होईल. तात्यांचा ठोकळा हे पुस्तक घ्या. आणि राज्यसेवेसाठी तुम्ही आफ्टर इंडिपेंडन्ससाठी आणि ओव्हरऑलसाठी समाधान महाराजांचं पुस्तक आहे. ते सिलेबस वाईज दिलेलं आहे ते घ्या. आणि एन्शंट जो पूर्वसाठी प्राचीन आणि ह्याच्यासाठी येतो मध्ययुगीन भारतचा इतिहास त्याच्यासाठी तुम्ही 11वीचं नवीन स्टेट बोर्ड आहे पुस्तक ते तुम्ही घेऊ शकता. आणि जर एक्स्ट्रा वाचायचं असेल तर तुम्ही लुसेंट किंवा मार्केटमध्ये जे जास्त चांगलं आहे पुस्तक ते घेऊ शकता. पण त्याचा इनपुट आउटपुट रेशो फार कमी आहे. त्यामुळे तुम्ही इतर जे आहेत सब्जेक्ट भूगोल पॉलिटी असेल तर त्याला तुम्ही जास्त वेळ द्या, ह्याला कमी द्या. ठीक आहे. आणखी काही डाऊट्स असतील तर विचारू शकता. कोणी जर 21 ऑगस्टची एक्झाम देणार असेल तर त्याविषयी काही असेल तुमचा प्रश्न तर विचारू शकता. कारण की अगदी 2 महिने राहिलेले आहेत एक्झामला. जर कोणी फॉर्म भरला असेल आणि काही हेल्प हवी असेल तर विचारू शकता. किंवा जर तुम्ही 2023 ची एक्झाम जर टार्गेट करत असाल, 23च्या इयर मधले ज्या एक्झाम्स आहेत त्या तुम्ही टार्गेट केल्या असतील तर तुमच्याकडे फार छान वेळ आहे. तुम्ही आधी मुख्यचाच अभ्यास करा. कोणतीही एक्झाम घेतली तरी कंबाईंड असेल किंवा राज्यसेवा असेल, तुम्ही आधी हा टार्गेट तुमचा जो मुख्य परीक्षेचा सिलेबस आहे तो पूर्ण करा. मग 3-4 महिने असल्यावर पूर्वचा अभ्यास सुरू करा आणि शेवटचे 2 महिने हे पूर्ण रिव्हिजन साठीच दिली पाहिजेत. एक्झामच्या आधीच्या 2 महिन्यामध्ये नवीन काही वाचायचं नाही. तुम्ही केलेल्या तुमच्या अभ्यासावर तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे. तुमचं योग्य आहे अभ्यास हेच तुम्ही कन्सिडर करून त्याचीच कंटिन्यू रिव्हिजन केली पाहिजे. अगदी शेवटच्या काही दिवसांमध्ये तुम्हाला कोणीतरी सांगितलं अरे हे पुस्तक राहिलंय, हे पुस्तक वाच. असं करू नका. ते पुस्तक वाचायला घेऊ नका. त्याच्याने तुमचा जो आधी केलेला अभ्यास आहे तोही तुम्ही विसरून जा. ठीक आहे. नाही जर तुम्ही कोणती एमपीएससी ची कोणतीही एक्झाम बघितली तर भारताचा जो आहे वर्ल्ड वर्ल्ड म्हणजे जगाचा इतिहास नाही आहे सिलेबस मध्ये. आणि मी तरी असं कोणताही प्रश्न पाहिला नाही ज्यामध्ये भारताच्या इतिहासा व्यतिरिक्त कोणता प्रश्न आलाय. जगाच्या इतिहासाबद्दल प्रश्न येत नाही. जर काही भारताशी रिलेटेड असेल, आता ही नाम एक संस्था आहे आफ्टर इंडिपेंडन्स मध्ये नाम ही संस्था आहे, सार्क आहे, इतर अशा ज्या संस्था आहेत, मग त्यांच्याशी रिलेटेड तुमचा तो प्रश्न येऊ शकतो. पण त्याचा भारताचा संबंध आहे
अगदी जगाचा वेगळाच प्रश्न आलाय असं होत नाही. आयोग सिलेबसच्या बाहेर जात नाही. सिलेबस मधलाच प्रश्न असल्याशिवाय बाहेरचे प्रश्न येणार नाही. यासाठी सिलेबस तुमचा झाला पाहिजे. नॉन अलाइनमेंट मुवमेंट आहे ह्याच्यावर प्रश्न आलेले आहेत. मग नासेर हे होते, हे इजिप्तचे अध्यक्ष तेव्हा होते. युगोस्लेव्हियाचे कोणते होते, असे सगळे तुम्हाला प्रश्न. टिटो हे युगोस्लेव्हियाचे होते. असे मॅच द फॉलोइंग आलेले आहेत. मग ते कशाशी रिलेटेड आहेत तर भारताशीच रिलेटेड आहेत, कारण की भारत हा नाम संस्था स्थापन करण्यात अगदी पुढे होता. त्यामुळे हे प्रश्न आलेले आहेत. इतर वेळेस असे प्रश्न येत नाही ज्याच्याशी भारताचा संबंध नाही. बाहेरचे प्रश्न येत नाही. ठीक आहे. तुम्ही जेव्हा पण अभ्यास करता सिलेबसला समोर ठेवलं आणि जर अभ्यास केला तर तुम्हाला कोणताच असं वाटणार नाही की हा सिलेबसच्या बाहेर आहे. ठीक आहे. हे आपण बोलू शकतो की सोर्स आपल्याला कळत नाही आहे कोणत्या सोर्स मधून टाकतोय. कारण की खूप इतिहास हा असा सब्जेक्ट आहे जो खूप वास्ट आहे. याची जी लिमिट खूप आपण लिमिट करू शकत नाही या सब्जेक्टला. जेवढं करू तेवढं कमी आहे. पण असं नाही की इतिहास खूप मोठा आहे म्हणून सगळं करत बसायचं. इतिहासाचा तेवढा अभ्यास करण्यात आपला फायदा नाहीये, कारण की वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. एमपीएससी ला काय अपेक्षित आहे, जास्तीत जास्त स्कोर. आपण एखाद्या सब्जेक्ट मध्ये किती नॉलेज गेन केलं याच्याशी एमपीएससी ला काहीच संबंध नाही. आपला स्कोर किती आहे ओव्हरऑल. मग एमपीएससी इतिहासात अगदी कमी आले आणि कृषी आणि भूगोल मध्ये जास्त आले तरी आयोग असं बोलणार नाही अरे इतिहासात कमी आहे. तुम्हाला ओव्हरऑल तुमचा स्कोर वाढवायचा आहे, मग तुम्ही त्या विषयाला किती प्रायोरिटी दिलं पाहिजे हे ठरवा. कदाचित पुढे जाऊन एक्झाम लेखी झाली किंवा असं काही झालं तर मग इतिहासाचा अभ्यास तुम्हाला व्यवस्थित केला पाहिजे, कारण की आपल्याला ते प्रश्न, आपल्याला तो नॉलेज आपला सगळा युटिलाइज आपल्याला आपण लिखाणातून केला पाहिजे, करायचा आहे. तर तुम्ही आता सध्या तरी तसा पॅटर्न नाही असो, तुम्ही त्यानुसार आपला वेळ इतिहासाला द्या. ह्याच्यासाठी तुम्ही थोडा इंटरनेटचा सुद्धा वापर करू शकता इतिहासासाठी. एखादा टॉपिक जर नसेल, आता तुमच्याकडे समाज सुधारकांचं पुस्तक आहे त्याच्यात तुकडोजी महाराज हा चॅप्टर नाही म्हणजे टॉपिक नाही, मग त्यासाठी तुम्ही विकिपीडिया वापरू शकता है ना. पण फार वेळ इंटरनेटवर घालवू नका, आणि त्याच्याने काय होतं आपण डायव्हर्ट होतो, वेगळंच काहीतरी करत बसतो. त्यापेक्षा जेवढं अपेक्षित आहे तेवढं पटकन वहीत नोट डाऊन केलं आणि तेच वहीतूनच रिवाइज करायचं, त्याचे स्क्रीनशॉट वगैरे काढून घ्यायचे नाही. त्याच्याने काय होतं आपण स्क्रीनशॉट कधी आपल्याकडून पाहिला जात नाही. आपण काढून ठेवतो स्क्रीनशॉट एखाद्या इम्पॉर्टंट गोष्टीचा, मग ते राहून जातं. शिवाय टेलिग्राम सुद्धा आहे, खूप चांगला डेटा त्याच्यावर येतो. पण टेलिग्रामवर पण फार वेळ वाया घालवायचा नाही. टेलिग्रामवर पण जेवढा आपल्याला गरजेचं आहे तेवढेच चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, त्यातला डेटा घ्या. काय होतं एवढा डेटा येतो टेलिग्रामवर, एवढा पूर्ण जो मटेरियल आहे अभ्यासाच्या गोष्टी. मग एखादा आपल्याकडून झालेला अभ्यास नसतो, मग आपण बोलतो अरे हे माझ्याकडून झालं नाही, मग आपण परत स्ट्रेस होतो आणि मग परत ते करत बसतो. असं हजारो वेळा असं होतं आणि मग त्याच्याने काय होतं आपण जे आधी केलेलं असतं ते सुद्धा आपलं विसरून जातं. त्यामुळे आपण जो अभ्यास केलेला आहे आधी त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे, तोच कंटिन्यू रिव्हिजन केला पाहिजे. आयोगाचे मी जर तुम्हाला प्रश्नसंच दाखवलं तसे प्रश्नसंचामधून तुमचं कंटिन्यू वाचन झालं पाहिजे. ठीक आहे. अजून कोणाला डाऊट आहेत का? म्हणजे एक्झामची काही हिस्ट्री वगैरे.
जर कोणी इकडे इंग्लिशमध्ये अभ्यास करणारा असेल, तर मग इंग्लिशमधून कधी कधी असं होतं की मराठीतलं इंग्लिश मीडियम वाल्यांना टफ जातं. मग तुम्ही त्यासाठी स्टेट बोर्ड्स आहेत ते इंग्लिशमधून वाचू शकता. त्यानंतर स्पेक्ट्रम नावाचं पुस्तक आहे जे इंग्लिशमधून आहे आणि फार छान दिलेलं आहे स्पेक्ट्रम इंग्लिश मीडियम वाल्यांसाठी. ते तुम्ही हे करू शकता, तुम्ही वाचन करू शकता. पण बाकीचे जे आहेत मराठी त्यांच्यासाठी मी सांगितलेली पुस्तकच इनफ आहेत. फार काही वाचू नका. इंग्लिश मिडियमनी सुद्धा जास्त काही वाचन नाही. स्पेक्ट्रम एक वाचलं. त्यानंतर 12th साठी आफ्टर 12th आफ्टर इंडिपेंडन्स वाचलं. तेवढं इनफ आहे. ठीक आहे. कोणी आहे का म्हणजे डाऊट असेल कोणाला तर विचारा, नाहीतर मग आपण जो एंड आहे तो करूया. कंटिन्यू करायचं आहे का एंड करायचं सेशन? कोणाचे काही डाऊट्स आहेत का? काही डाऊट असतील तर त्यांनी प्रश्न विचारा. नाहीतर आपण आता इथे सेशन आजचं संपवत आहोत. इतिहास असा प्रश्न आहे की इतिहासाचा जो आहे काला आपला जो कालानुक्रम कसा लक्षात ठेवायचा, तर यासाठी पुस्तक जी असतात, जर तुम्ही कोळंबे सरांचं पुस्तक घेतलं तर ते पूर्ण आपल्या अ, पूर्ण ह्याच्या एक्झामच्या दृष्टीने पूर्ण सुरुवातीपासून दिलेलं आहे. मग तुम्ही तसंच कंटिन्यू रिवाइज करत गेलं तर तुम्ही वारंवार जेव्हा रिडिंग करता तेव्हा तुमचं ते होतं पाठांतर. तर माझं जसं आहे, मला 1857 पासून सगळे जे सिरीज नुसार माहिती आहे का, तर माझी रिव्हिजन झालेली आहे. तर तुम्ही सुद्धा कंटिन्यू ते रिव्हिजन केलं, तुम्हाला व्यवस्थित लक्षात राहतं. जर लक्षात राहत नसेल तर तुम्ही युट्यूबवर पाहू शकता. युट्यूबवर खूप छान छान व्हिडिओ आहेत इतिहासाशी रिलेटेड. त्या तुम्ही रीड करा आणि रिवाइज करा. त्यानंतर आयोगाचे प्रश्न सोडवा. लिहून नोट्स तुम्ही जर तुम्हाला लक्षात राहत नसेल तर तुम्ही नोट्स सुद्धा काढू शकता. नोट्स मग त्या सुद्धा नोट्स अगदी जास्त नाही, म्हणजे 2-2 वह्या भरतोय असं पण नाही. अगदी छोट्या अगदी समरी सारखं तुम्ही ते नोट्स काढले पाहिजे छोटे छोटे, आणि सिरीज वाईज तुम्ही ते लिहिलं पाहिजे, तर तुमच्या ते लक्षात राहील. आणि कंटिन्यू ते नोट्स जर रिवाइज केलं तर होईल लक्षात. ठीक आहे. राहतं लक्षात, एवढं काय त्यात टफ नाहीये. म्हणजे जसं सुरुवातीला आपल्याला वाटतं की अरे इतिहास एवढा वास्ट सब्जेक्ट आहे, कसं होणार, पण जसं जसं आपण रिडिंग करतो आणि जसं जसं आपल्याला समजत जातं की किती काय आहे याच्यात आणि आयोगाला काय अपेक्षित आहे, आपला अभ्यास होत जातो. ठीक आहे. त्याच्यासाठी इतिहासासाठी रिव्हिजन फार महत्वाचे आहे. इतिहास असा सब्जेक्ट आहे जो एकदा म्हणजे एकदा तुमच्या लक्षात राहिला की तुम्ही फार फार विसरत नाही तो, पण तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे, तो कंटिन्यू तुम्ही वाचन केलं पाहिजे. आणि आयोगाचे जुने प्रश्न पाठांतर असले पाहिजेतच. म्हणजे ह्याला पर्याय नाही, हे मंडॅटरी आहे. तुमच्या ते लक्षात असलेच पाहिजे.
महाराष्ट्राचा इतिहास हे मी अगोदर सांगितलं तसं 11वीचं जुनं पुस्तक आहे स्टेट बोर्ड. ठीक आहे. आणि त्यानंतर तुम्ही एक्स्ट्रा वाचनासाठी तुम्ही गाठाळ सरांचं पुस्तक आहे. आणि जर तुम्ही तलाठी किंवा इतर अशा कोणत्या वरच्या क्लास 3 वगैरे करत असाल तर तुम्ही तात्यांचा ठोकळा विकत घ्या. ठोकळा हे पुस्तक आहे. त्याच्यात खूप छान प्रकारे रिव्हिजन दिलेले आहे. जर तुम्ही राज्यसेवा टार्गेट करत असाल तर तुम्ही गाठाळ सरांचं पुस्तक घ्या. ठीक आहे. शॉर्ट नोट्स कसे काढणार तर सगळं लिहत बसायचं नाही. अगदी एखादा 1909 असेल. ठीक आहे. 1909 हा साल असेल. मग त्या साली काय झालं? एकूण मोरले 1909चा कायदा झाला. 1919चा कायदा झाला. मोर्ले मिंटो असेल. असे वेगवेगळे कायदे होत गेले. मग तुम्ही ते लक्षात राहिले पाहिजेत तुमच्या. त्यासाठी तुम्ही फक्त सालानुसार तुम्ही ते नोट्स काढा. अगदी असं पूर्ण भरू नका निबंध लिहिल्यासारखं. ठीक आहे. व्यवस्थित छोट्या छोट्या नोट्स काढा. वही घ्या. 2-3 आधीच म्हणजे पहिल्याच रीडिंग मध्ये नोट्स काढतोय असं करू नका. 1-2 3 मॅक्स मिनिमम 3 तुम्ही रीडिंग करा त्या पुस्तकाचे. त्यानंतर तुम्हाला कळतं की त्यातलं इम्पॉर्टंट काय आहे. पहिल्या रीडिंग मध्ये तुम्हाला कळत नाही. मग तुम्ही ती रीडिंग जेव्हा 3 वेळा कराल तेव्हा तुम्ही नोट्स काढा. अगदी छोट्या छोट्या ह्याच्यात काढा. जेणेकरून एक्झामच्या 1-2 दिवस आधी सुद्धा तुम्ही ती रिवाइज करू शकाल. ठीक आहे. त्यानुसार नोट्स काढा. मेन्सचे लँग्वेज पेपर आहेत. मेन्सचे लँग्वेज पेपर कसे करायचे तर कसं असतं ह्याच्यासाठी प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. तुम्ही आयोगाचे जे जुने पेपर आहेत ते बघा. त्याच्यामध्ये कोणते निबंध लँग्वेज पेपर मध्ये काय असतं 2 निबंध असतात, 2 ट्रान्सलेशन असतात, 2 पॅसेजचे ट्रान्सलेशन्स आणि मग 2 हे समरी रायटिंग असतात. असे 3 मराठीचे 3 इंग्लिशचे आणि हे 3 तासात सॉल्व्ह करायचं असतं. त्याच्यासाठी वर्तमानपत्रामधला संपादकीय जो मी तुम्हाला आधीच म्हटलंय संपादकीय हा न्यूजपेपर मधला कोर पार्ट असतो आणि तो रोज वाचन केला तर तुमची आपोआप ते लिखाणाची म्हणजे तुम्हाला ते आपोआप आठवलं जातं की आपण काय लिहिलं पाहिजे. एखाद्या टॉपिक बद्दल काय आपलं मत असलं पाहिजे आणि कशा प्रकारे आपण ते लिहिलं पाहिजे. त्यानंतर लिखाणाची सवय असली पाहिजे. अक्षर सुधारण्याची प्रॅक्टिस ठेवा. अक्षर खूप सुधारलं पाहिजे. अक्षर चांगलं असेल तर मार्क्स वाढतात. फक्त अक्षरावर सुद्धा मार्क्स आलेले आहेत. त्यामुळे अक्षर तुमचं सुंदर करण्याकडे तुमचा भर ठेवा. ठीक आहे. त्यानंतर समरी रायटिंग साठी तुम्ही जास्त काही नाही थोडीशी प्रॅक्टिस केली तरी होऊन जाईल. त्यानंतर ट्रान्सलेशन करा. ठीक आहे. आता महायुद्ध कोणीतरी विचारलं आहे की महायुद्धाच्या माहिती कशा लक्षात ठेवाव्या आणि 2 महायुद्ध झाले. तर मी परत सांगेन राज्यसेवेला जगाचं इतिहास नाहीये. महायुद्ध आहे. हा जो महायुद्ध हा 2 वर्ल्ड वॉर झाले. तो पार्ट राज्यसेवेला येत नाही. त्याच्या रिलेटेड काय घटना भारतात घडल्या त्याच्याच रिलेटेड फक्त येतं. बाकी काही येत नाही. मग महायुद्धाच्या काळात काय झालं होतं भारताला कसं त्याच्यात खेचलं गेलं. भारतावर कसा त्याचा दबाव आणला गेला आणि मग त्याच्या सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये क्विट इंडिया मुवमेंट चालू केली. ब्रिटिशांवर दबाव आणला की आम्हाला स्वातंत्र्य द्या. कारण की एक गुलामगिरीत असलेला एक राज्य दुसऱ्या वर्ल्ड वॉर मध्ये दुसऱ्या देशाला स्वतंत्र करण्यासाठी कसं लढू शकतो हे एक हे होतं भारताचा एक स्टँड होता. त्यामुळे भारताला स्वातंत्र्य द्या हे सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये खूप जोरात येऊ लागलं आणि त्यामुळे ब्रिटिशांना ते भारताला स्वातंत्र्य देणं भाग पडलं. ह्याच्याशी रिलेटेड तुम्ही करा. जास्त हे करू नका की वर्ल्ड वॉर मध्ये कोणत्या देश होते आणि मग तिकडे कोणते करार झाले तिकडे काय झालं हे करत बसू नका. ह्याच्याशी एमपीएसचा संबंध नाही. तुम्ही जर सिलेबस पाहिलात तर सिलेबस मध्ये असा वर्ल्ड वॉर 1 आणि 2 असं काही मेन्शन नाहीये. त्यानुसार तुम्ही अभ्यास करा. ठीक आहे. बाकी काही करू नका.
वर्ल्ड वॉर रिलेटेड प्रश्न एमपीएससी ला येत नाही, कारण की तो जगाचा इतिहास या ह्याच्यात येतो. तो UPSC ला तुम्ही आहे जगाचा इतिहास, पण ह्याच्यात एमपीएससी मध्ये तो येत नाही. हे जे आहे म्हणजे असं तुम्हाला ह्याचे हे डाऊट येतात, याच्यासाठी तुम्ही सिलेबस आधी रेफर केला पाहिजे. कोणतीही एक्झाम असेल, कंबाईनचा मेन्सचा सिलेबस सुद्धा डिटेल्ड एमपीएससीने त्यांच्या वेबसाईटवर आहे. त्यानंतर राज्यसेवेचा आहे. राज्यसेवेचा सिलेबस तर खूपच छान त्यांनी डिटेल दिलेला आहे आणि त्याचं तेवढंच तुम्ही केलं तरी तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील. आणि असं काही स्टुडंट्सचं असतं की काही पार्ट आपण ऑप्शनला टाकूयात, म्हणजे स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास असेल, चला तो ऑप्शनला टाकूया, त्याच्यावर थोडेच प्रश्न येतात. आर्ट अँड कल्चर टाकूयात, किंवा असे काही टॉपिक्स आहेत छोटे छोटे जे मुलांना ऑप्शनला टाकतात. तर तुम्ही असं करू नका, कारण की खूप स्पर्धा आहे बाहेर. तुम्ही जर ऑप्शनला टाकत असाल एखादा टॉपिक, तर तो बाकीच्या जणांनी केलेला असतो, ते आपल्या पुढे निघून जातील आणि आपल्याकडे काहीच उरणार नाही असं होईल. त्यामुळे कोणताही टॉपिक राज्यसेवेमध्ये जेवढं सिलेबस मध्ये मेन्शन आहे ते सगळं तुम्ही वाचलं पाहिजे, त्याचे प्रश्न सोडवले पाहिजेत, कारण की खूप स्पर्धा आहे बाहेर. तुम्ही जर बाहेर पाहिलं तर स्पर्धा ही खूप मोठी आहे आणि तुम्हाला याच्यात टिकायचं असेल तर तुम्ही आयोगाने जेवढं मेन्शन केलंय सिलेबस मध्ये ते सगळं तुमच्याकडून झालंच पाहिजे प्रिपेअर. माझ्याकडून 2019च्या अटेम्प्टला अशी चूक झाली होती. मी काही सब्जेक्ट आहेत, काही टॉपिक्स हे ऑप्शनला टाकले होते, त्यामुळे माझा स्कोअर थोडा खाली आला. मग मी 2020ला पूर्ण ठरवलंच होतं की मला हे करायचंच आहे. मी एकही टॉपिक स्किप केला नाही आणि त्याचाच परिणाम मला माझ्या रिझल्टमध्ये आला. ठीक आहे, तर ऑप्शनला कोणतंही टाकू नका. आणि आपला वेळ आपण कुठे देतोय हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे. आपण सोशल मीडिया यूज करतोय का, की आपण बाहेरच खूप फिरतोय, की आपण मूवीजच बघतोय. असं अजिबात करू नका. हे 1-1.5 वर्ष आहे, तो तुम्ही तुमची पूर्ण झोकून दिलं पाहिजे. तुम्हाला त्याच ध्येयाने पूर्ण पछाडलं पाहिजे की आम्हाला हे करायचंच आहे. ठीक आहे, वेळ वेळ वाया घालवू नका. सोशल मीडियाचा वापर कमी करा, बंदच करा सोशल मीडियाचा वापर. फक्त आपल्याला जेवढं गरजेचं आहे ठीक आहे तेवढंच करा. त्यानंतर बाहेर फिरणं काही गरज नसताना आणि फ्रेंड्स मीटअप असेल किंवा फॅमिली फंक्शन्स हे 1-1.5 वर्षासाठी फक्त बंद करा. तुम्हाला त्याचा निश्चित रिझल्ट तुम्हाला तुमच्या ह्याच्यातून मिळेल. ठीक आहे. इथे ज्या म्हणजे मुली आहेत ह्या ग्रुप याच्यात जॉईंट, त्यांना मी स्पेसिफिकली सांगते की मुलींना खूप कमी संधी मिळतात. आपले पॅरेंट्स आपल्याला संधी देत आहेत की तू कर. डिग्री नंतर 3-4 वर्ष घालवणं हे फार सोपी गोष्ट नाहीये. मुलींवर खूप प्रेशर असतो, लग्नाचा प्रेशर असेल किंवा इतर कोणताही. तर मुलींनी तर जी आपल्याला संधी मिळाली त्याचं सोनं केलं पाहिजे. आपल्याला पूर्ण ते झोकून दिलं पाहिजे, ध्येयाने पूर्ण आपलं हे झालं पाहिजे आणि पूर्ण आपण अभ्यासच केला पाहिजे. आपल्याला ते करायचंच आहे आणि करायचंच आहे याच ध्येयाने पूर्ण या क्षेत्रात या. ठीक आहे. आणि असंही होतं काही जणांकडून की थोडीशी मीडिऑकर थिंकिंग ठेवली जाते की अरे मला फक्त सेफ स्कोर हवाय आणि मी एवढे एवढे मार्क्स मिळवीत आणि क्लास 2 किंवा शेवटची कोणती पोस्ट असेल ती काढेन आणि या क्षेत्रातून बाहेर निघेन. असं विचार करू नका. इथे जो प्रत्येक जण या क्षेत्रात आलाय ते प्रत्येकाला मी हेच सांगेन की तुम्हाला इथे तुमचं बेस्ट द्यायचं आहे आणि तुम्हाला क्लास 1 किंवा तुमची जी ड्रीम पोस्ट आहे ती मिळूनच बाहेर पडायचं. याच ध्येयाने तुम्ही इथे या. मीडिऑकर थिंकिंग ठेवू नका. ठीक आहे. आपले थॉट्स आहेत तेच ऍज अ कमांड म्हणून तुमच्या इम्प्लिमेंट होतात सबकॉन्शियस माइंडने. जर तुम्ही हे पुस्तक वाचलं असेल, पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड,
तर तुम्हाला कळेल की कसे आपण जे थिंकिंग करतो तेच आपल्या आयुष्यात इम्प्लिमेंट होतं. त्यामुळे आपले थिंकिंग आहे ती नेहमी पॉझिटिव्ह ठेवा. तुम्हाला यश नक्की मिळेल. ठीक आहे, काही असेल तर तुम्ही विचारू शकता. कोणाचे काही डाऊट्स आहेत प्लीज, काय असेल तरी विचारा आता. मॅडम कोणाचे डाऊट्स काही दिसत नाहीयेत, आपण इथंच सेशन एंड करायचं का? हॅलो सर, राकेश सर. येतोय आवाज मॅडम? हॅलो मॅडम, आवाज येतोय? मॅडम आवाज येतो आहे? मॅडम आवाज येत आहे माझा? ओके, आपण इथं थांबवत आहोत.